This conference will now be recorded. नमस्कार. सर्व उपस्थित मीटिंगला असलेले टिटवाळावासीय, मांडावासीय यांचे स्वागत करतो. प्रामुख्याने मला इथे नमूद करावंसं वाटतं की केडीएमसीचे उपायुक्त श्री कोकरे साहेब आणि आपल्या टिटवाळ्याचे रहिवासी श्री प्रमोद नांदगावकरजी यांनी ज्या पद्धतीने डोंबिवलीमध्ये स्वच्छ डोंबिवली अभियान आणि दक्ष या तर्फे जे डोंबिवलीमध्ये नागरिकांसाठी चालवलेल्या अभियानाबद्दल ज्या वेळेला यांना माहिती पडली आणि त्या योगे जे आम्ही डोंबिवलीमध्ये उपक्रम राबवतो, तर त्या उपक्रमाची एक तोंड ओळख सगळ्यांना व्हावी आणि कशा पद्धतीने आपला ए वॉर्ड, केडीएमसी मधील ए वॉर्ड जो तुमचा आहे अ वॉर्ड, त्या वॉर्डमध्ये देखील अशा प्रकारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने आपण ही आजची मीटिंग इथे अरेंज केलेली आहे. ही मीटिंग आम्हाला अरेंज करायला सांगितल्याबद्दल मी प्रथमतः प्रमोदजी आणि आपले उपायुक्त श्री कोकरे साहेब यांचे मी आभार मानतो. ही मीटिंग आज आपण सर्व टिटवाळावासीय अनुभवा कशा पद्धतीने आपल्या चर्चा होतात त्या लक्षात घ्या आणि एक सेकंड द्या, मला कोकरे साहेबांचा फोन येतोय. कोकरे साहेब पण जॉईन होत आहेत. तर या संदर्भात ज्या पद्धतीने आपण आतापर्यंत डोंबिवलीमध्ये काम केलं त्याची मी एक थोडक्यात 2 मिनिटात आपल्या सगळ्यांना ओळख करून देतो. त्याच्यानंतर माझे मित्र अक्षय फाटक हे दक्षचं काम ज्या पद्धतीने अजून काही फ्रंटवरती चालू आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील आणि नंतर मग आपल्या ज्या ए वॉर्ड मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दल कोकरे साहेब थोडंसं निवेदन करतील वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात. त्यांची काही दृष्टी आहे, त्यांची जी व्हिजन्स आहेत त्या दृष्टीने ते आपल्या समोर तो विषय मांडतील आणि मग त्यानंतरचा भाग जो असेल त्याच्यात आपण सर्वांनी कोकरे साहेबांना आपले प्रश्न विचारायचे. पण एक लक्षात घ्या, आपण कोणीही प्रश्न घाई गर्दीमध्ये स्वतःचे माईक ऑन करून करणार नाही आहोत. आपण आपले प्रश्न जर आत्ता आपल्याला माहिती असतील तर आपण त्या चॅट बॉक्स मध्ये टाकणार आहोत ज्याच्यात आपल्याला टाईप करायचे आणि त्या चॅट बॉक्स मधले प्रश्न मी किंवा माझा मित्र अक्षय हे आम्ही कोकरे साहेबांपर्यंत पोहोचवू. कोकरे साहेब त्याला उत्तरं देतील आणि तरी देखील ज्याला कोणाला टाईप करायला प्रॉब्लेम येत असेल तर हे चॅट मधले प्रश्न संपल्यानंतर आपण एकेकाला माईक वरनं प्रश्न विचारायला आपण देऊ. पण कृपा करून ह्याच्यात गोंधळ कोणीही करू नका, कारण गोंधळ जर ऑनलाईन मीटिंग वरती झाला तर त्याच्यात कोणालाही काही ऐकू येणार नाही आणि मग त्याचा सगळा विचका होऊन जाईल आपल्या मीटिंगचा. तसं आपण कोणी करू नये. तर आपण ह्या मीटिंगला आता सुरुवात करूया. मला आपल्या सगळ्यांना 2 मिनिटात गोष्टी अशा सांगायच्या की आम्ही डोंबिवलीमध्ये गेल्या 2 वर्ष पासून साधारण मार्च 2018 पासून स्वच्छ डोंबिवली अभियानाची सुरुवात केली. असेच काही तरुण आम्ही 20-22 तरुण एकत्र आलो आणि जेव्हा स्वच्छता अभियान चालू करायचंय, कारण आपल्या केडीएमसीच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण किती मागासलेले होतो. त्यामुळे आपल्याबद्दल कशा पद्धतीने टीका पण झालेल्या आहेत घाणेरडी डोंबिवली किंवा अशा संदर्भात. तर ह्या दृष्टीने आम्ही सगळ्यांनी कामाला लागलो. तिकडचे काही रस्ते वगैरे झाडायला सुरुवात केली. 2 महिने आम्ही रस्ते झाडणं वगैरे हे सगळं काम केलं. पण त्याच्यात असं लक्षात आलं की सर्वात जास्त सुशिक्षित असलेल्या समाजालाच कचरा व्यवस्थापन ह्याच्याबद्दलचं मार्गदर्शन किंवा ज्ञान देण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि मग त्या 2 महिन्यानंतर आम्ही सर्वांनी त्याच्यावरती थोडाफार उहापोह केला, थोडं ब्रेनस्टॉर्मिंग केलं, थोड्या फार गोष्टी अंडरस्टँड केल्या, अभ्यासल्या, काही एक्सपर्ट्स बरोबर बोललो आणि नंतर आम्ही आमचं एक जनजागरण अभियान म्हणून आम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन शनिवार रविवार आम्हाला मिळायचा. त्या शनिवार रविवारमध्ये जाऊन प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याशी बोलायचो. त्यांना सांगायचो की सुका कचरा, ओला कचरा काय असतो. जर आपल्याला कचरा आपल्या यंत्रणेकडे, प्रशासनातल्या यंत्रणेकडे द्यायचाच नसेल तर आपल्याला कशा पद्धतीच्या मार्ग अवलंबावे लागतील, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना समजावत होतो. आणि ते समजावता
आम्ही प्रशासनातील म्हणजे आपल्या केडीएमसी महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसोबत कामगारांसोबत देखील एक दुवा साधत होतो की जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जर स्वच्छता एखाद्या शहराची जर पाळायची असेल तर ती स्वच्छता ही इम्प्लिमेंट करणारी ती व्यवस्थित पार पडणारी ही महापालिकेशिवाय दुसरी कुठचीही बॉडी असू शकत नाही. कुठचीही एनजीओ एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं काम करू शकत नाही. कुठचीही संस्था किंवा एखादी कंपनी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं काम करू शकत नाही. आज आपल्या समोर अनेक प्रश्न पडत असतात की मी टॅक्स भरतो तर माझ्या कचरा व्यवस्थापनाचं माझं काय, मी घरातनं आपला माझ्या एका पिशवीत टाकला आणि देऊन टाकला. पण मित्रांनो, आज आपल्याला ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपण टॅक्स किती भरतो आणि त्याच्यानुसार आपलं क्षेत्रफळ आणि आपण क्रिएट करणारा कचरा किती मोठ्या प्रमाणावरती आहे. ज्या वेळेला आपल्या सगळ्यांना ह्याची जाणीव होईल त्यावेळेला लक्षात येईल की ही जी काही यंत्रणा आहे ही फार तुटपुंजी आहे आपल्या आपल्या स्वच्छतेसाठी, आपल्या कचरा व्यवस्थापनासाठी. आणि मग ह्या ठिकाणी आपण नागरिक म्हणून, आपण ह्या देशाचे नागरिक म्हणून, ह्या शहराचे नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची देखील काही ना काहीतरी जबाबदारी ठरते. मग ही जबाबदारी पार पडायला माझ्या मते आपण जेव्हा हे अपील केलं, जेव्हा डोंबिवलीतल्या जनतेला आपण अपील केलं, तर कमीत कमी 50% जनता तरी लगेच तयार झालेली होती. हो, करायचंय. पण करायचं काय? हे जे अज्ञान असतं, त्यांना जे माहिती नसतं की कचरा व्यवस्थापन नक्की करायचं काय, वर्गीकरण करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि मग ते कशा पद्धतीने पुढे पार पडायचं. आत्ताच आपण कोकरे साहेबांकडनं आलेले बरेचसे आदेश, ऑर्डर्स ह्या आपण सगळ्यांनी व्हॉट्सअप मार्फत वगैरे वाचले असतील. त्याच्यात 9 प्रकारचं कचरा सेग्रिगेशन वगैरे या सगळ्या गोष्टी त्यात मांडलेल्या आहेत. आज ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या घरातनं माझ्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करू. मग ही गोष्ट आपण शाळा, कॉलेजेस, सोसायट्या, मंडळं, संस्था, मंदिरं अशा सगळ्या ठिकाणी जाऊन दर शनिवार रविवारमध्ये आपण ही स्वच्छ डोंबिवली अभियानामार्फत करत आलेली गोष्ट होतो. आणि कर्मधर्म संयोगाने 2 वर्षानंतर का होईना आपल्या महापालिकेमध्ये आपल्याला कोकरे साहेबांसारखे उत्साही अधिकारी मिळाले. त्यांच्या समोर काही व्हिजन आहेत. त्यांच्या मागे अनुभवाचा मोठा गाठोडा आहे. वेंगुर्ला, माथेरान, कर्जत ह्या ठिकाणचं त्यांचं झालेलं काम आहे. त्या कामाला नावाजलं गेले, पुरस्कार मिळाले गेलेले. तर असा अधिकारी आपल्याला जर मिळालेला आहे, तर त्या अधिकाऱ्याची जी स्ट्रॉंग बाजू आहे, जे स्किल्स आहेत, जे व्हिजन आहे, हे आपण आपल्या केडीएमसी मध्ये का नाही आपल्यासाठी आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी वापरू शकू. या एका सकारात्मक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आज स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या मार्फत मला बोलायला बरंच काही आहे. पण हे आपण कालांतराने पुढे येणाऱ्या मीटिंग्समध्ये आपण चर्चा करतच राहू. कोणाची शंका वगैरे येतील. आज कोकरे साहेब आपल्या बरोबर आहेत त्यामुळे त्यांना जास्ती बोलायला मी वाव देईन. मी अक्षयला सांगतो की 2 मिनिटात त्यांनी दक्षाबद्दल देखील आपल्या सगळ्यांना माहिती द्यावी. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना येईल की इथे दक्ष लिहिलेलं काय आहे आणि आपण सगळेजण एकत्र आलेलो ते काय. अक्षय. धन्यवाद. सर्व टिटवाळा आणि मांडा गाव आणि टिटवाळा भागातल्या सगळ्या नागरिकांना नमस्कार. आजचा जो विषय आहे तो स्वच्छता आणि विशेषतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 25 तारखेपासून शून्य कचरा मोहीम राबवण्याच्या संदर्भामध्ये आज आपण सगळे एकत्र मीटिंग साठी आलो आहोत. मुळात स्वच्छ डोंबिवली अभियान हा जो विषय आहे किंवा ही जी मोहीम होती ती जवळजवळ गेले 1.5-2 वर्ष चालू आहे. दक्ष आता आपण स्क्रीनवर बघत असू त्याचा फुल फॉर्मच असा आहे की डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स, म्हणजे DACCSH. म्हणजे एक्झॅक्टली ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेला एक फोरम आहे किंवा एक समिती आहे. मुळात ही समिती स्थापन करण्याच्या आधी आम्ही काही तरुणांनी एकत्र येऊन एक विचार केला होता की काय करता येईल. विशेषतः डोंबिवली हा एक खूप नावाजलेलं शहर आहे. नुसतंच नावाजलेलं नाही तर बऱ्याच अंशी त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट्स झालेले आहे आपण ऐकल्या असतील. म्हणजे स्वच्छता हा तर एकदमच जिव्हाळ्याचा विषय आणि सगळ्या अगदी फार नितीन गडकरी, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांनी तर जाहीर वाभाडे काढले होते काही वर्षांपूर्वी. पण स्वच्छता हा विषय नुसता न घेता इन जनरल अनेक समस्या डोंबिवलीच्या आपल्या आहेत. तर त्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन त्या समस्या योग्य पद्धतीने सोडवाव्यात आणि विशेष म्हणजे प्रशासन आणि नागरिक यांचा संबंध यावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. नोव्हेंबर 2019 ला आपण हा दक्ष फोरम चालू केला.
त्याच्यानंतर अनेक मुद्दे घेऊन आपण नागरिकांकडे गेलो. काही मुद्दे हे थोडे मोठे होते, म्हणजे पोल्युशन, प्रदूषणाचा एक विषय होता. त्याच्यामध्ये आपण नागरिकांना एकत्र करून डोंबिवलीतल्या काही वकिलांना या सगळ्या प्रोसेसमध्ये घेऊन एक नोटीस आपण त्या एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना पाठवली. त्या एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांना नोटीस पाठवताना सुद्धा तुझा आवाज ब्रेक होतोय. कृपया आपण सर्वांनी आपले व्हिडिओज बंद ठेवा ना प्लीज. व्हिडिओ चालू आहे अजूनही मला दिसत आहे. अक्षय, तुझा आवाज ब्रेक झालाय. अक्षय, अक्षयचा बहुतेक नेटवर्क गेलेला आहे. तर मी त्याचा काही भाग पूर्ण करतो की दक्ष हे साधारण नागरिकांसाठी चालवलेली एक फोरम आहे. आणि ह्या फोरमच्या मार्फत आपण ज्या काही शहरासाठी समस्या उद्भवतात, जसं रोडची समस्या असते, रेल्वेची समस्या आहे, त्यानंतर प्रदूषणाची समस्या आहे, सांडपाण्याची समस्या आहे, या सगळ्या समस्यांवरती की कुठे ना कुठेतरी नागरिकांनी एकवटणं गरजेचं आहे. आज आपल्या अवतीभोवती लोकनेते असतातच, पण नागरिकांचा थेट प्रशासनाबरोबर कधीही एक संबंध येत नाही. त्या प्रशासनातल्या प्रोसिजर नागरिकांना माहीत नसतात किंवा प्रशासनातले अधिकारी कोण कोण आहेत ते माहिती नसतं. आज एक छोटीशी गोष्ट आपण जर शहरामध्ये नागरिकांना विचारले की तुमचा वॉर्ड कोणता आहे आणि तुम्ही कोणत्या वॉर्डमध्ये आहात, तुमच्या वॉर्डचे अधिकारी कोण आहेत, हे जर कोणाला विचारलं गेलं तर किती जणांना त्याचं पटकन उत्तर देता येईल? हा जो प्रॉब्लेम जो प्रत्येक जण फेस करत असतो, त्या प्रॉब्लेमला आपल्याला नागरिकांपर्यंत त्याची जागृती करायची आहे. ही जागृती करत असतानाच आपल्याला लक्षात असं येईल की नागरिकांना ह्याची जेव्हा कल्पना येते की ही सिस्टीम वर्क कशी होते, ह्या सिस्टीम बरोबर मला माझे प्रॉब्लेम्स कसे संविधानिक मार्गाने घेऊन जाता येतात, तर हे जेव्हा नागरिकांना समजतं त्यावेळेला प्रत्येकाला एक हायसं वाटतं की हा, माझी दाद कुठेतरी ऐकणारे कोणीतरी आहे आणि त्याचा मार्ग मला आता मिळालेला आहे. कारण इतके दिवस आपण कधी ह्याचा विचारच करत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला आणि प्रशासन ह्याच्यातला एक एक कुठेतरी दरी निर्माण होते. आणि ह्या दरीमुळे आपल्याला आपल्या शहरासाठी जे हवं, जे नको, जे कसं शहर माझं असावं, ह्याची प्रत्यक्षपणे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा होत नाही. ह्या कुठेतरी नागरिकांनी एका प्लॅटफॉर्मवरती येऊन प्रशासनाबरोबर बोलून आपलं शहर स्वच्छतेबद्दल, आपल्या दैनंदिन जीवनाबद्दल कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने पुढे पाऊल टाकता येईल, अशा पद्धतीच्या एका चळवळीला, एका आंदोलनाला, एका फोरमला आपण दक्ष म्हणून डोंबिवलीमध्ये सुरुवात केली. तर याच अनुषंगाने, दक्ष आणि स्वच्छ डोंबिवलीच्या अनुषंगाने आपण हे गेले 2 वर्ष डोंबिवलीमध्ये राबवतोय. आणि याच धर्तीवरती मग आज टिटवाळ्यामध्ये आपल्या सर्वांशी, आपल्या ए वॉर्ड मधल्या सगळ्या बंधू भगिनींशी हा संवाद साधण्याचा योग आला. माझ्या मते कोकरे साहेब आता इथे जॉईन झालेले आहेत. तर मी कोकरे साहेबांना विनंती करीन की त्यांनी आपल्या कचरा व्यवस्थापन, जे केडीएमसी बद्दलचं त्यांचं जे स्वप्न आहे ते नागरिकांसमोर मांडावं. काय त्याच्यातल्या गोष्टी आहेत त्या नागरिकांना खुलवून सांगाव्यात आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्न उत्तरांचा वेळ घेऊ. कोकरे साहेब. नमस्कार, ऐकू येते? हो, येतंय साहेब. हॅलो. ऐकू येते. तर आपण पहा, एक कल्याण डोंबिवलीमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत यापूर्वी एक छोटे मोठे प्रयोग झाले, परंतु त्याला एक सांघिक स्वरूप निर्माण झालं नाही, सार्वत्रिक स्वरूप निर्माण झालं नाही. त्यामुळे त्याचे रिझल्ट हे आपल्याला नाही मिळले असं म्हणलं तरी हरकत नाही. परंतु असं जरी असलं तरी कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक नागरिक, अनेक संघटना, जसं स्वच्छ डोंबिवली मंच आहे, नागरिक न्यास मंच आहे, अशा प्रकारे वेगवेगळ्या संघटना, अनेक वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळी इंडिव्हिज्युअल लेवलवर सुद्धा प्रयत्न झाले होते. परंतु याला सार्वत्रिक स्वरूप जोपर्यंत प्राप्त होत नाही किंवा 100% सगळ्यांना आपण कंपल्सरी जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत ह्याचे रिझल्ट फारसे दृश्य स्वरूपात आपल्याला दिसून येत नाही. तर यासाठी आपण
वेगवेगळ्या स्तरावर ज्यावेळेस आपण प्रयत्न सुरू केले आणि कोकरे साहेब तुमचा आवाज येत नाहीये. कृपया कोणीतरी माईक चालू व्हिडिओ चालू केलाय त्यांनी बंद करावा प्लीज. प्लीज व्हिडिओ बंद करा. व्हिडिओ बंद करा. ओके. तर यापूर्वी मी जे 2010 पासून वेगवेगळे प्रयोग केले होते. पहिला दापोलीमध्ये 2010 ला आपण प्लास्टिक कॅरी बॅग बंद करण्याचा प्रयोग केला. आज जे 2018 ला सिंगल यूज प्लास्टिक बॅन जे आहे ते मी 2010 पासून प्रत्येक शहरामध्ये राबवत गेलेलो आहे. त्यानंतर 2015 मध्ये वेंगुर्ला येथे पहिला झिरो वेस्ट डम्पिंग ग्राउंड हा कन्सेप्ट घेतला. म्हणजे शहरात निर्माण होणारा कचरा 100% घरोघर संकलन, वर्गीकरण आणि त्याच्यावर प्रक्रिया करून 100% कचरा हा पूर्णतः त्याची विल्हेवाट लावायची आणि डम्पिंग ग्राउंडवर असणारा कचरा हा शून्य पातळीवर आणायचा. हा 2015 मध्ये यशस्वीपणे वेंगुर्ल्यामध्ये प्रयोग केला. त्यानंतर कर्जतमध्ये 2018 पासून हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. माथेरानमध्ये यशस्वी झालेला आहे. या 3 शहरांची तसं बघितलं तर जॉग्राफिकल स्थिती आणि तिथलं कल्चर तसं बऱ्यापैकी वेगवेगळं होतं. वेंगुर्ला हे कोस्टल सिटी आहे. कर्जत हे रेल्वेमुळे गजबजलेलं एक जंक्शनचं स्टेशन आहे. माथेरान हे हिल स्टेशन आहे. अशी वेगवेगळ्या स्वरूपाची मानसिकता असलेली ही तिन्ही शहरं. या तिन्ही शहरांमध्ये आपण झिरो वेस्ट डम्पिंग ग्राउंड म्हणजे डम्पिंग ग्राउंड हे शून्य कचरा डम्पिंग ग्राउंडवरचा कचरा हा शून्य पातळीवर आणणे हा जो ध्यास घेतला होता तो तिन्ही ठिकाणी यशस्वी झाला. त्यानंतर मला लक्षात आलं की मुळातच कचरा ही समस्या नाही, परंतु आपली प्रत्येकाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येकाची मानसिकता ही कचऱ्या मागची समस्या आहे आणि घसरलेलं कचरा व्यवस्थापन म्हणजे इट इज नथिंग बट अ सायकोलॉजिकल डिसऑर्डर या मतापर्यंत मी पोहोचलो. आणि त्यानंतर लक्षात आलं की शहर कितीही मोठा असू दे, कितीही छोटा असू दे, प्रत्येकाने घरामध्ये जो प्रयोग करायचा आहे तो शहरामध्ये तोच प्रयोग असणार. आणि म्हणजे घर ते शहर असा कचऱ्याचा आपला प्रवास. म्हणजे प्रत्येक घरामध्ये तुम्ही जर वेगवेगळा कचरा केला तर तुमचं शहर हे आपोआप कचरामुक्त होऊ शकतं. ही त्याच्या मागची संकल्पना आहे. म्हणजेच आपल्याला कचरा वर्गीकरणाची एक अभिनव संकल्पना राबवणं गरजेचं आहे. MSW 2000 हे जे रूल्स आहेत यामध्ये आपल्याला ओला आणि सुका हे 2 प्रकारामध्ये कचरा वर्गीकरणाची पद्धत सांगितलेली आहे. त्यानंतर 2016 ला एप्रिल 2016 ला हे रूल्स रिवाइज झाले आणि त्याला MSW 2016 असं त्याला म्हटलं गेलं. परंतु मी ते रूल्स अस्तित्वात येण्या अगोदरच माझी मी पद्धत आत्मसात केलेली होती. ते म्हणजे घरोघर कचरा वर्गीकरण करताना जेवढे कचऱ्याचे प्रकार, जेवढी कचऱ्याची निर्मिती तेवढा प्रत्येक घटक हा वेगवेगळा करणे. म्हणजे ओला कचरा हा बायोगॅस किंवा कंपोस्ट खत याद्वारे त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो. आणि गार्डन वेस्टचा जो कचरा आहे तो बायोगॅसला चालणार नाही किंवा कंपोस्ट करण्यासाठी तो थोडा हार्ड अशा पद्धतीचा कचरा आहे. तर गार्डन वेस्टचा कचरा आपण ब्रिकेटिंगद्वारे त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने प्रक्रिया जर केली तर त्याच्यापासून आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होत नाही. तर अशा पद्धतीनं ओल्या कचऱ्यावर आणि त्याबरोबर एक नारळाची शहाळी हा एक ओल्या कचऱ्यातला प्रकार आहे. नारळाची करवंटे हा एक ओल्या कचऱ्यातला प्रकार आहे. तर तो आपण जर वेगळ्या पद्धतीनं संकलित केला तर त्याच्यापासून आपण कोकोपीट आणि कॉयर अशा पद्धतीनं आपण त्याच्या घटक हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर एक चांगल्या पद्धतीचे घटक निर्माण करू शकतो. आणि या व्यतिरिक्त ओल्या कचऱ्या व्यतिरिक्त जो तुमचा बायोमेडिकल वेस्ट आहे त्यात सॅनिटरी नॅपकिन, डायपर, औषधाचे उरलेले कंटेनर्स किंवा गोळ्यांची पाकिट हा सगळा वेस्ट जो आहे तो बायोमेडिकल वेस्ट म्हणून आम्ही त्याला ट्रीट करतो. आणि हा आपल्या कल्याण डोंबिवलीमधील बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीमध्ये त्याच्यावर आम्ही प्रक्रिया करणार आहोत. त्यामुळं बायोमेडिकल वेस्ट हा कुठेही पर्यावरणात पडणार नाही किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी पडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत.
यानंतर तिसरा जो कचऱ्याचा प्रकार आहे म्हणजे हे ओला कचरा आणि बायोमेडिकल वेस्ट हा दैनंदिन संकलित केला जाणार. प्रत्येक दिवशी हा संकलित करण्याची आम्ही पद्धत अवलंबली आहे. त्यानंतर सुका कचऱ्याचा जो प्रकार आहे यामध्ये आपल्याला मुख्यत्वे प्लॅस्टिक कॅरी बॅग बंद केल्यानंतर आता सध्या आपल्याला कचऱ्यामध्ये साधारणतः 15 ते 20% प्लॅस्टिकचं प्रमाण आहे. परंतु प्लॅस्टिक कॅरी बॅग पूर्णतः बंद झाल्यानंतर 3 ते 5% प्लॅस्टिकचा कचरा हा आपल्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचं प्रमाण असू शकतं. तर कल्याण डोंबिवली शहराच्या हद्दीत आपल्याला 15 ते 20 टन हा प्लॅस्टिकचा कचरा आपल्याला संकलित होऊ शकतो. आपल्याकडे प्लॅस्टिक टू फ्युएल अशा प्रकारचे 2 प्रकल्प आपण उभारलेले आहेत. त्यामध्ये एकूण 11 टन हा प्लॅस्टिक वेस्ट आपण दैनंदिनरित्या प्लॅस्टिक टू फ्युएल साठी वापरू शकतो. उर्वरित जे प्लॅस्टिक आहे ते रिसायकलिंग अथवा प्लॅस्टिक टू रोड यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या कचऱ्यावर 100% प्रक्रिया आपण करू शकतो. प्लॅस्टिकच्या कचऱ्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे प्लॅस्टिकचे डब्बे, प्लॅस्टिकच्या बॉटल या आपण रिसायकलिंगला पाठवून त्याच्यातून महापालिकेला अत्यंत चांगल्या पद्धतीने मूल्य प्राप्त होऊ शकतं. यानंतर काचेच्या बॉटल्स या आपल्याकडे वेगळ्या जर संकलित केल्या तर रिसायकलिंगला आपण उत्तमरित्या त्याचं रिसायकलिंग करू शकतो. त्यानंतर कपडे हा कचऱ्याचा प्रकार जो आहे तो आपल्याकडं काय दररोज दैनंदिन कचऱ्यामध्ये पाठवण्याची गरज नाही. तर हा कधीतरी वर्षातून एखादी गोणी वगैरे अशा पद्धतीचा कपड्याचा कचरा आपल्याकडे निर्माण होऊ शकतो. आणि त्यानंतर केस हे आपण एका बरणीमध्ये किंवा एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये दैनंदिन साठवले तर महिन्यातून 2 महिन्यातून एकदा दिलं तरी आमच्याकडे काय हरकत नाही. आणि सलूनची जी केस आहेत ते आमच्याकडे दैनंदिन संकलित करण्याची व्यवस्था आम्ही निर्माण केली आहे. या कपडे, गाद्या, फर्निचर अशा प्रकारचा कचरा जो आहे हा तुरळक प्रमाणात निर्माण होतो. परंतु आपला वेगळा जर संकलित केला तर मला वाटतं फारशी काय अडचण येणार नाही. आपल्याकडे सुक्या कचऱ्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत साधारणतः 18 ते 20 प्रकारचा कचरा हा सुक्या कचऱ्यामध्ये निर्माण होऊ शकतो. परंतु यामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 प्रकार आपल्याकडे नियमितपणे कचऱ्यामध्ये येऊ शकतात. ते म्हणजे तुमचा प्लॅस्टिक, कागद, पुट्टे या प्रकारचा कचरा नियमितपणे येऊ शकतो. या व्यतिरिक्त ई वेस्ट किंवा रबर, टायर, ट्यूब, चप्पल, थर्माकोल हा अत्यंत तुरळक प्रमाणात कचरा निर्माण होऊ शकतो. आणि हा सगळा सुका कचरा आपण प्लॅस्टिकचा सगळा कचरा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवायचा. कागदाचा कचरा एका छोट्याशा बॅग मध्ये बांधून ठेवायचा. आणि इतर जो काय डब्बे, मेटल, प्लॅस्टिकच्या बाटल्या या सगळ्या एका गहू किंवा ज्वारीची जी गोणी असते त्यामध्ये जरी साठवून ठेवला तरी तो काय अडचण नाही. आणि हा सर्व कचरा आपण 3 डेज इंटरव्हल म्हणजे बुधवार आणि रविवारी आपण संकलित करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि हा कचरा कुठलीही दुर्गंधी किंवा कुठल्याही याच्यातून अन्य कुठलाही उपद्रव आपल्याला होत नाही. त्यामुळे घरात अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण साठवून ठेवू शकतो. परंतु आपल्याला सर्वांना जी एक सवय लागलेली आहे ते म्हणजे आपला ओला कचरा हा एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळायचा आणि सार्वजनिक ठिकाणी फेकायचा. ही सवय बदलणं गरजेचे आहे. किंवा आपल्या डस्टबिन मध्ये गार्बेज बॅग वापरायची, प्लॅस्टिकचं इनर लाइनिंग वापरायचं किंवा कागदाचा इनर लाइनिंग वापरायचं आणि तो सगळा त्यामध्ये गुंडाळून हा ओला कचरा टाकायचा. अशा पद्धतीने आपण कचरा देण्याची पद्धत जर ठेवली तर अशा प्रकारे ओल्या कचऱ्याची आपण कुठलीही प्रक्रिया करू शकत नाही. आणि आपल्याकडं ओला कचरा जर स्वतंत्ररित्या डस्टबिन मध्ये जर दिला तर त्याच्यापासून बायोगॅस द्वारे विद्युत निर्मिती किंवा कंपोस्टिंग उत्तम प्रकारे आपण करू शकतो. तर सगळ्यात महत्वाचं कचरा वर्गीकरणाशिवाय आपल्याला कुठलाही दुसरा अन्य पर्याय आपल्या कचरा व्यवस्थापनामध्ये सध्या तरी नाही आणि भविष्यात सुद्धा यापेक्षा दुसरा कुठला उपाय निर्माण होऊ शकत नाही. आपल्याला आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या जे आधारवाडीचं डम्पिंग ग्राउंड आहे हे अतिशय गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आणि त्या डम्पिंग ग्राउंडची कॅपॅसिटी संपल्यामुळं तिथं पुन्हा आपण नवीन कचरा टाकू शकत नाही. त्यामुळं लॉकडाऊनच्या कालखंडात सुद्धा आपण कचरा वर्गीकरणाला प्रायोरिटी दिली. कारण आपलं लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या समोर पावसाळा येतो आहे आणि या पावसाळ्यामध्ये जर आपल्याला कचरा व्यवस्थापनाची पद्धत सुरू केली तर पावसाळ्यामध्ये अत्यंत आपल्याला
बिकट समस्येला सामोरं जावं लागू शकतं. पावसाळा सुरू होण्या अगोदरच लोकांमध्ये उत्तम प्रकारे अवेअरनेस आणि कचरा वर्गीकरणाची पद्धत जर अवलंबली तर पावसाळा हा अत्यंत आपण चांगल्या पद्धतीनं ही समस्या सोडवू शकतो. म्हणून आपण पावसाळ्यापूर्वी ही समस्या समूळ नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला पूर्ण खात्री आहे की आम्ही जी वर्गीकरणाची पद्धत अवलंबली आहे या वर्गीकरणाच्या पद्धतीतून आपल्याला कुठल्याही प्रकारे कुठल्याही डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करायची गरज भासणार नाही. वेगवेगळे आपले बायोगॅस प्रकल्प जे आहेत या बायोगॅस प्रकल्पाची सद्यस्थितीत 75 टन क्षमता आहे आणि ते पूर्ण क्षमतेने चालवल्यानंतर एक साधारणतः आपल्याला 200-250 टन हा ओला कचरा शिल्लक राहील. तोही भविष्य काळात अजून 75 टन क्षमतेचे बायोगॅस प्रकल्प आपल्याकडे मंजूर आहेत. ते जर झाले तर 150 टन ओल्या कचऱ्यावर आपण सहजरित्या प्रक्रिया करू शकतो. आणि राहिला 150 टन. 150 टनामध्ये साधारणतः 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपल्याला त्यांच्या ओल्या कचऱ्याची प्रक्रिया ही त्यांच्या स्तरावर करणं बंधनकारक आहे. त्यांना आवश्यक असणारं मार्गदर्शन मदत आम्ही करायला तयार आहोत. त्यांनी जर पुढाकार घेतला तर आम्ही त्यांना पूर्णपणे तांत्रिक मार्गदर्शन करू. आणि कायद्यानं जे बंधनकारक आहे तो ओला कचरा त्यांच्या हद्दीत त्यांच्या गृह संकुलामध्ये जर कंपोस्टिंग केलं तर त्याला महानगरपालिकेतर्फे तुमच्या संपूर्ण कचऱ्याची जर तुम्ही जबाबदारी घेतली तर 5% तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स मध्ये तुम्हाला सवलत दिली जाते. तो तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरू शकतं. ओल्या कचऱ्याला तुमच्या स्तरावर तुमच्या प्रकल्पामध्ये ग्रह संकुलामध्ये तुम्ही जर प्रक्रिया केली तर अशा पद्धतीने आम्हाला येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे आपण पूर्णतः अवेअरनेस केली तर 100 टनाचा ओला कचरा आपल्या गावात आपल्या शहरात जिथं निर्माण होतो तिथंच त्याची विल्हेवाट लागू शकते. त्यामुळं हार्डली 50 ते 70 टनाचा जो आता यानंतर शिल्लक राहील तो आपली बायोगॅस प्रकल्प पूर्णतः चालू केल्यानंतर पूर्णतः ओल्या कचऱ्याची प्रक्रिया आपण त्या माध्यमातून करू शकतो. जर त्या व्यतिरिक्त थोडाफार ओला कचरा शिल्लक राहिला तर कंपोस्ट खत निर्मिती करायला कुठलीही आपल्याला अडचण नाही. आणि सुक्या कचऱ्यातून वेगवेगळे घटक आपण वेगळे संकलित करून ते पुनर्निर्मितीला पुनर्चक्रीकरणासाठी पाठवल्यास आपल्याला कुठलाही घटक त्यातून शिल्लक राहणार नाही याची मी पूर्ण आपल्याला ग्वाही देतो. आणि आपला जो बायोमेडिकल वेस्ट आहे तो त्याची आपल्या बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट फॅसिलिटीची तेवढी क्षमता आहे जेवढं आपल्याकडे बायोमेडिकल वेस्ट निर्माण होईल. अशा पद्धतीनं आपण 100% कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर एक आदरवाढीचं डम्पिंग ग्राउंड आपण संपवण्याचा निर्धार करत आहोत. त्याचबरोबर दुसऱ्याही एका गोष्टीचा निर्धार करत आहोत की या प्रकारचं अन्य डम्पिंग ग्राउंड आपल्याला आपल्या शहरामध्ये निर्माण करायचं नाही. तर अशा पद्धतीनं शून्य कचरा मोहीम ही मोहीम यशस्वी होण्यास कुठलीही अडचण आहे असं मला अजिबात वाटत नाही. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक नागरिकानं आपल्या घरातून कचरा वर्गीकरणाला सुरुवात करणं आवश्यक आहे. थोडक्यात आपलं डम्पिंग ग्राउंड आहे ही एक डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे. त्यामध्ये पचणारा कचरा जर त्यात व्यवस्थितपणे पचन केलं तर तो आपल्याला तिथं शिल्लक काही राहू शकत नाही. आणि जो त्या आपल्या डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा पचणार नाही तो रिसायकलिंग किंवा पुनर्चक्रीकरणासाठी पाठवू शकतो. अशा पद्धतीनं शून्य कचरा मोहीम आपण सुरू करत असताना आपल्या शहराचं डम्पिंग ग्राउंड हे शून्य कचरा पातळीवर ठेवणं हे आपलं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि मला वाटतं आपण सर्व सुज्ञ नागरिक वेगवेगळे प्रयोग करणारे या शहरामध्ये नागरिक आहेत. यातून वेगवेगळ्या आयडियाज निर्माण होत आहे. आता हे करत असताना आम्हाला एका गोष्टीची वारंवार प्रश्न विचारला जातो की प्लास्टिकचे डब्बे म्हणजे आम्हाला कचरा संकलनासाठी जे डब्बे आहेत ते महापालिकेने पुरवावेत. परंतु सद्यस्थितीत आपल्या महाराष्ट्रापुढं आपल्या देशापुढं आर्थिक समस्या भविष्य काळात येणारी या गोष्टीचा विचार करता महापालिका स्तरावरून डब्बे पुरवणं आता सद्यस्थितीत शक्य वाटत नाही. तरी डब्बे कचऱ्याचे खूप मोठे डब्बे असावेत 4, 5, 10 डब्बे असावेत असं अजिबात चित्र उभा करू नका. तुम्हाला ओल्या कचऱ्यासाठी कंपल्सरी एक डब्बा ठेवा आणि बायोमेडिकल वेस्ट साठी एक स्वतंत्र डब्बा ठेवा. हे 2 डब्यांची तुम्हाला पूर्णतः गरज असेल. या व्यतिरिक्तचे डब्बे असले किंवा नसले तरी काही हरकत नाही. वेगवेगळ्या गोण्यांमध्ये तुम्ही ड्राय वेस्ट कागद पुट्टा
प्लास्टिक, रबर, चप्पल, टायर, ट्यूब अशी वेगवेगळ्या गोण्यांमध्ये जर तुम्ही साठवले तर ते हाताळणीस अत्यंत योग्य राहू शकतं आणि तुमची गोणी आम्ही घेऊन जाणार नाही. तुमची गोणीतला कचरा आमच्या घंटागाडीमध्ये आम्ही ड्राय वेस्टच्या संकलना दिवशी घेऊ आणि तुमची गोणी ही परत ठेवू. त्यामुळे तुम्हाला गोणी लावल्यानंतर ती महापालिकेतर्फे घेतली जाणार नाही. तुमची गोणी ही एक बऱ्याच कालखंडासाठी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीनं सुक्या कचऱ्या व्यवस्थापनामध्ये तुम्हाला डबे घेणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. वेगवेगळ्या गोण्यांमध्ये जरी हा कचरा संकलित केला तरी मला वाटतं फारशी अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीनं आपण आता कचरा व्यवस्थापनाची मोहीम सुरू केलेली आहे. मला आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होतो आहे की काल आपण या मोहिमेचा शुभारंभ केला आणि पूर्वी हार्डली 5 टनापर्यंत ओला कचरा वेगळा होत होता. परंतु काल आपण या मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर 90 टन ओला कचरा हा वेगळा संकलित झालेला आहे. म्हणजे नागरिकांनी या मोहिमेचं जोरदार स्वागत केलं आहे असं म्हणायला हरकत नाही. यात जरी काही थोड्याफार त्रुटी राहिल्या असतील तरी येत्या 2-4 दिवसात 31 मे पर्यंत त्या दूर होतील आणि आता आम्ही घंटागाड्यांचं वेळापत्रक ही तयार केलं आहे. उद्या त्या भागामध्ये आम्ही ते वेळापत्रक सर्क्युलेट करू म्हणजे आपल्याला आपल्याकडे घंटागाडी किती वाजता ओला कचरा संकलित करण्यासाठी येईल, सुका कचरा संकलित करण्यासाठी येईल याचा आपल्याला अंदाज येईल. त्याप्रमाणे आपल्याला आपला कचरा देण्याचं नियोजन करणं सोपं होईल. मला आजच्या या आपल्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करायचं आहे की आपल्या महापौर मॅडम, आपले आयुक्त सर यांना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि त्यांनी सुद्धा हा आपला शून्य कचरा मोहिमेचा प्रकल्प हा जोरदार राबवण्यासाठी त्यांचं उत्तम प्रकारे मला मार्गदर्शन मिळत आहे, सहकार्य मिळत आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा प्रकल्प नक्कीच यशस्वी होईल आणि याची मला पूर्ण खात्री वाटते. आता याशिवाय आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण नक्कीच विचारू शकता. धन्यवाद कोकरे साहेब. मी फक्त नागरिकांना एक गोष्ट सांगतोय की ओला कचरा म्हणजे ओला कचरा, ह्याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा सुकेपणा नसला पाहिजे. याचा अर्थ ओला कचरा म्हणजे काय येतं की जो निसर्ग स्वतः तो कचरा नायनाट करायला सक्षम असतो. म्हणजे काय तर आपले फळांची आवरणं, कव्हर्स, त्याचे फळं जी उरलेली असतात ते, भाज्या आपण कापून ज्या बाजूला काढल्या जातात ते, आपलं अन्न असतं खरकट ते, ह्याला ओला कचरा म्हणतो आपण. त्याच्यामध्ये कुठचाही दोरा किंवा कागद हा नसायला हवा, कारण दोरा आणि कागद हे रासायनिक प्रक्रिया केलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे ओल्या कचऱ्यामध्ये ते आल्याने त्याचं कंपोस्टिंग प्रॉपरली होत नाही. त्यामुळे नागरिकांनी खरोखर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ओला कचरा हा स्वच्छ ओला कचराच असला पाहिजे. त्याच्यामध्ये कुठचीही मनुष्य निर्मित गोष्ट त्याच्यामध्ये नसली पाहिजे. त्याच्या पुढे अजून एक सांगतो, जी कोकरे साहेबांना जी अपेक्षित गोष्ट आहे ती की कुठचाही ओला कचरा हा कागदामध्ये बांधून किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून आपल्याला घंटागाडीला द्यायचा नाहीये. जर तसं दिलं गेलं तर तो घंटागाडीकडे स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे आपल्याला ओला कचरा हा डायरेक्ट डब्यातून घंटागाडीत जाईल अशीच कुठची तरी सोय बघावी लागणार आहे. सुक्या कचऱ्याच्या बाबतीत जर बघायला गेला तर सुका कचरा ह्याच्यामध्ये कागद, जसं आपल्या सगळ्यांना ते लेटर मिळालेलं आहे साहेबांचं, त्याच्यामध्ये 9 प्रकारचे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी आपण जर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये गोळा केलं, सोसायटी लेवलला गोण्यांमध्ये कलेक्ट केलं, पण ते देखील कलेक्ट करताना जर तुम्ही स्वच्छ करून कलेक्ट केलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की सुक्या कचऱ्याच्या साठी जर आपण आपल्या घरात जर बघायला लागलो, आपली रोज डस्टबिन तर पूर्ण भरते, आपली डस्टबिन तर रोज भरते, पण त्या डस्टबिनच्या ऐवजी आपण फक्त ओला कचरा त्या डस्टबिन मध्ये टाकला आणि जर घरामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चार जर वेगवेगळ्या पिशव्या केल्या आपण आणि त्या पिशव्यांमध्ये एका पिशवीमध्ये कागद टाकला, एका पिशवीमध्ये प्लास्टिक टाकलं, मेटल टाकलं, काच टाकले, अशा जर वेगवेगळ्या पद्धतीच्या जर पिशव्या आपण केल्या. माझ्यामध्ये कोणीतरी माईक ओपन ठेवतं त्यामुळे इथे डिस्टर्बन्स येतोय. कृपया आपले माईक बंद ठेवा. हॅलो.
हा, तर अशा पद्धतीने जर ह्या 4 प्रकार अशा जर प्रकारे जर आपण घरात जरी वेगळा कचरा काढला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की आपला खरोखर कचरा हा रोजच्या रोज बाहेर जायची गरजच नसते ओला कचरा सोडला तर. तुम्हाला आठवड्यातनं एकदा द्यावा लागेल, 15 दिवसातनं एकदा द्यावा लागेल, किंवा ज्यांच्या घरी व्यवस्थित नियोजन होतं की ज्याच्यातनं कचरा निर्मिती जास्त होणार नाही, ते तर कदाचित खरोखर महिन्याला एकदा तो घरातनं बाहेर काढू शकतील. अशा पद्धतीने हे कचऱ्याचं नियोजन होऊ शकतं. विश्वास ठेवा या गोष्टीवरती, आणि त्या पद्धतीने आपण आपल्या पालिकेला आणि आपण आपल्या स्वतःच्या शहराला या पद्धतीने आपण मदत करू शकतो. राहिली गोष्ट बायोमेडिकल प्लांटच्या रिलेटेड, आपले जे सॅनिटरी पॅड्स आणि नॅपीज जे असतात हे स्ट्रिक्टली आपण एका कागदाच्या पिशवीमध्ये बांधून त्याच्यावरती लाल रंगाची फुली मारून आपण घंटागाडीला द्यायचे. कुठच्याही प्लास्टिक मध्ये रॅप करून द्यायचे नाहीत. कारण हे जे बायोमेडिकल वेस्ट आहे, जे सॅनिटरी पॅड्स आणि डायपर्स असतात, ह्याला फक्त जाळण्याचीच क्रिया करावी लागते. हे कुठेही उघड्यावरती पडले गेलेत तर पाण्याच्या संपर्कात, कोणाच्याही माणसाच्या संपर्कात, कुठच्या प्राण्याच्या संपर्कात जर ते आले तर त्यातनं रोगराई आपल्याला लागू शकते, माणसांमध्ये रोगराई फैलावू शकते. आणि त्यामुळे आपण हे पॅड्स आणि नॅपीज हे कागदात गुंडाळून त्याला लाल रंगाची फुली मारून जर दिलं तर त्या घंटागाडीचे कर्मचाऱ्यांना ते कळतं, ते तो कचरा बायोमेडिकल वेस्ट प्लांट जो आपला उंबरडेला आहे कल्याण जवळ, त्या ठिकाणी पाठवून त्याचा फर्नेस मध्ये तो संपूर्णतः जाळला जातो कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला एक एक पावलं पुढे उचलत जायची. मी कोकरे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे जर कोणाचे प्रश्न आले तर ते प्रश्न आपण एक घ्यायला सुरुवात करूया. आधी चॅट बॉक्स मध्ये ज्यांनी लिहिलेले प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल आपण एक घेऊन पुढे जाऊया. कोकरे साहेब, पहिला प्रश्न असा आलाय, तुमचा माईक अनम्यूट करा कोकरे साहेब आणि मग बोला. What if the society is not registered and builder has appointed contractor, is who will be responsible if they have not stored waste as per KDMC directions? म्हणजे यांचं म्हणणं असं की सोसायटी अजून रजिस्टर्ड नाही झाली आहे, बिल्डरने अपॉइंट केलेला कॉन्ट्रॅक्टर आहे आणि तो प्रॉपरली ती रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीये केडीएमसीने डायरेक्शन दिल्यासारखी. तर माझ्या मते कोकरे साहेब, सोसायटी रजिस्ट्रेशन करायला काय अडचणी येतात याबाबत आपण वाटल्यास त्यांचा समन्वय घडवू शकतो. त्यांना दोघांना एकत्रित बोलून आपण समजून सांगून की रजिस्ट्रेशन कसं सोसायटीचं लवकर होईल हे आपण बघू शकतो. त्यात आम्ही नक्कीच समन्वय साधण्याचा प्रयत्न करू आणि सोसायटी स्थापन होईपर्यंत त्या बिल्डरचीच जबाबदारी आहे हे मी नक्की सांगू शकतो. नंदू, याच्यात मी अक्षय बोलतोय. याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो की नवीन रेरा कायदा जो आला आहे त्या रेरा कायद्यानुसार जर सोसायटी हँडओव्हर झाली नसेल तर या सगळ्याची जबाबदारी ही थेट विकासकाकडे जाते. त्यामुळे जर विकासकाने फक्त कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून दिला असेल आणि ते जर का होत नसेल तर जो काही दंड लागेल, समजा उद्या दंड लावला केडीएमसीने, तर तो विकासकाच्या नावाने येणार आहे, पण बिल्डरच्या नावाने. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारी घ्यायचीच आहे, पण असं काही घडलं तर बिल्डर त्याला जबाबदार राहील, एवढं मात्र नक्की. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, वेअर टू सॉर्ट मँगो शेल्स, वेदर विथ कोकोनट शेल और विथ वेट वेस्ट? आंब्याची सालं, आंब्याची सालं कुठे टाकायची? वेट वेस्ट, बरोबर, वेट वेस्ट मध्ये. ओके. पुढचा प्रश्न आहे, कॅन आय यूज बायोडिग्रेडेबल बॅग्स टू कीप वेट वेस्ट अँड देन हँड ओव्हर टू केडीएमसी? हा, आता बायोडिग्रेडेबल बॅग्स बाबत मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ऑथेंटिक नाहीत, बऱ्याच वेळा त्याचं सर्टिफिकेशन होत नाही आणि त्या एक चुकीच्या पद्धतीनं त्याचा प्रसार होतो बायोडिग्रेडेबल बॅगचा. आणि आपण बायोडिग्रेडेबल बॅग्स मध्ये जर ओला कचरा बांधून दिला तर तो वेगळा कोण करणार आणि त्या बायोडिग्रेडेबल बॅगचा कचऱ्याचं काय करायचं हा एक प्रश्न निर्माण होतो. तो खर तर एक चुकीच्या पद्धतीने बायोडिग्रेडेबल बॅगचा वापर होतो आणि तो आपल्याला पूर्ण टाळायचा आहे. कारण तुमचा ओला कचरा जर समजा त्या बॅग मध्ये बांधून दिला तर तो वेगळा कोण करणार? प्रत्येक बॅग म्हणजे आपल्या शहरामध्ये अशा प्रत्येक घरातून बॅग जर आल्या तर त्या वेगळं करणं हे कदापि शक्य नाही. त्यामुळं आपला ओला कचरा हा एका आपल्या स्वतंत्र डस्टबिनद्वारे आपल्या सोसायटीच्या डस्टबिन मध्ये हँडओव्हर करायचा आणि त्याद्वारे त्यानंतर तो घंटागाडीमध्ये आम्ही आमच्याकडून घेतला जाईल. तर बायोडिग्रेडेबल
मध्ये जो ओला कचरा आहे तो हँडल करणं किंवा त्याच्यापासून प्रक्रिया करणं हे अत्यंत कठीण बाब आहे. त्यामुळे आपण ते पूर्णतः अवॉइड करत आहे. बरोबर. ह्याच्यात एक गोष्ट ऍड करू इच्छितो मी. स्वच्छ डोंबिवलीच्या वेबसाईट वरती गेलात तर तुम्हाला ते सगळं मॅटर वाचायला मिळेल. तुम्ही गुगलमध्ये जाऊन जर बायोडिग्रेडेबल प्लास्टिक असा सर्च टाकला तर त्याचा कॉन्ट्रोवर्सी पासूनचा पुढचा मॅटर तुम्ही सगळ्यांनी वाचा. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक हे असं प्लास्टिक फक्त काय असतं, त्याला प्लास्टिकचा बेस लागतो आणि मग त्याच्यात कुठच्या तरी सालं आणि ह्याचा एकत्रित करून त्याला बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणून म्हणतात. आता हे प्लास्टिक जे असतं, हा इज अ बायोडिग्रेडेबल प्लास्टिक, हे 50% किंवा 40% प्लास्टिक हे त्याच्यात असतं. आता तुम्हीच विचार करा, जर त्याच्यामध्ये कितीही प्रमाणात जर प्लास्टिकचा जर अंश असेल तर ते प्लास्टिक नायनाट व्हायला कित्येक अनेक हजार वर्ष लागणारच ना. मग हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जर तुम्ही जर समजा जमिनीवरती ठेवलं तर आपल्या फळाच्या सालांप्रमाणे किंवा भाजीप्रमाणे त्याचा नायनाट होईल का हो? या पद्धतीने तुम्ही त्याचा विचार करा. कारण मार्केटला भुलून तुम्ही कुठच्या तरी बायोडिग्रेडेबल प्लास्टिक आहे म्हणून त्या गोष्टी घेऊन नाचू नका. कारण ही शुद्ध फसवणूक असते आणि त्याचा कचरा व्यवस्थापनाला शून्य उपयोग असतो. त्यामुळे कृपया करून कोणी ह्याला बळी पडू नका. पुढचा प्रश्न आहे की पुढचा प्रश्न एकाने लिहिला आहे, ते म्हणतायत, कॅन बायोमेडिकल अँड डायपर्स नॅपकिन्स बी पुट इन द सेम डस्टबिन? डायपर्स अँड नॅपकिन्स आम्ही सेम डस्टबिन मध्ये ठेवू शकतो का? आपण मगाशीच बोललो त्या पद्धतीने आपल्याला कागदामध्ये गुंडाळून त्याला लाल रंगाची फुली मारून. हा कोके साहेब, तुमचा आवाज येत नव्हता. काही अडचण नाही. एक डस्ट नॅपकिन आणि डायपर एका डस्टबिन मध्ये ठेवू शकता. त्याला कागदात गुंडाळून लाल फुली मारून ठेवले तर ते आयडेंटिफिकेशनला सोपं जाईल. सर, माझा सवाल अलग होता. हॅलो हॅलो, हा बोला. माझा सवाल असा होता की आपल्याला हे जे बायोमेडिकल वेस्ट आहे ते अलग ठेवायचे आहे, बरोबर आहे, आणि सॅनिटरी नॅपकिन आणि डायपर अलग ठेवायचे आहे. हॅलो, ते दोन्ही अलग असले तरी एका डस्टबिन मध्ये दिले तरी काही अडचण नाही. चालेल ना सर? हो, एका डस्टबिन मध्ये दिले. पोलाडिया साहेब, माझ्या मते तुमचं थोडंसं कन्फ्युजन होत आहे. माझ्या मते तुम्ही असं म्हणताय की बायोमेडिकल वेस्ट ज्याच्यात आपण काय काय येऊ शकतं, तर त्याच्यामध्ये कोणाचं तरी बँडेज असेल, कोणीतरी जखमेनंतर ते काढलेलं कुठेतरी ठेवलेलं असेल, तुमच्या सिरिंज असतील, इन्शुलिनचे इंजेक्शन किंवा अशा रिलेटेड गोष्टी असतील, ते तुम्ही ज्या डस्टबिन मध्ये ठेवाल त्याच्यात तुम्ही ठेवलं तर हरकत नाहीये. पण ते रोजच्या रोज तुम्हाला दिलं गेलं पाहिजे कागदाच्या बॅग मध्ये किंवा कागदामध्ये गुंडाळून त्याला लाल फुली मारून. नाही, सवाल होता की अलग ठेवायच्या संगाती ठेवायच्या? बरोबर, ठेवलं तरी चालेल कारण ते एकाच ठिकाणी जाणार. माझा सवाल होता संगाती ठेवायच्या की अलग ठेवायच्या? ओके, कळलं ना तुम्हाला आता उत्तर? यस सर, थँक्यू. पुढचा प्रश्न असा आहे, संदीप नलावडे म्हणतायत की पहिला प्रश्न त्यांचा असा आहे, आवर सोसायटी इज येट नॉट रजिस्टर्ड. तो मगाशी आपण घेतलाय. हो बरोबर. हो. दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की ऍज आवर कॉम्प्लेक्स इज बिगर, वन केडीएमसी मस्ट हॅव गिवन परमिशन टू बिल्डर विथ सम वेस्ट मॅनेजमेंट प्लान. तर केडीएमसी असं बिल्डरला काही वेस्ट मॅनेजमेंट प्लान देऊ शकते का, कोकरे साहेब? हा, तर आपण मोठे प्लॅन ज्यावेळेस आपण मंजूर करतो त्यावेळेस त्याच्यात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट साठी प्लॅन असणं गरजेचं आहे. आणि तो प्लॅन मला वाटतं बिल्डिंग प्लॅन मध्येच तो त्यात इन्क्लूड झालेला असतो. आणि जर समजा तसं जर काही नसेल पूर्वीच्या बिल्डिंग प्लॅन मध्ये, तर आपण त्याला ते इंट्रोड्यूस करू शकतो आणि त्याला आपण त्याला तांत्रिक मार्गदर्शन करू शकतो. त्यांचा पुढचा प्रश्न असा आहे की ऍज कम्युनिकेटेड बाय दक्ष, येस देर इज अ गॅप बिटवीन गव्हर्नमेंट अँड कॉमन मॅन. ऑल वॉर्ड ऑफिसर्स लिस्ट मस्ट बी डिस्प्लेड इन इच वॉर्ड फॉर एनी कम्युनिकेशन. आपल्याला वॉर्ड ऑफिसर्स किंवा ती लिस्ट आहे, मी आपल्याला ती लिस्ट फॉरवर्ड करतो. आणि सगळ्या वॉर्ड ऑफिस मध्ये सुद्धा जर कुठं डिस्प्ले करायची म्हणजे लोकांची काही मागणी असेल तर आम्ही तिथेही डिस्प्ले करू शकतो. नंदू, याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करू इच्छितो. हा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती असेल तर केडीएमसीचं एक ऍप आहे, स्मार्ट केडीएमसी म्हणून.
आणि केडीएमसीच्या वेबसाईटवर सुद्धा नागरिक संहिता म्हणून एक पीडीएफ फाईल आहे. आपल्याला कल्पना नसेल पण फार आधीपासूनच प्रत्येक वॉर्डच्या अधिकाऱ्यांची नावं आणि त्यांचे मोबाईल नंबर्स, म्हणजे प्रभाग, आता अप्रभागाचे आपण सगळे आहोत, तर अप्रभागाचे प्रभाग अधिकारी कोण आहे, प्रभाग डेप्युटी कोण आहे, किंवा कचरा व्यवस्थापनाचे अधिकारी कोण आहे, आरोग्य अधिकारी कोण आहे, या सगळ्याचे डिटेल्स केडीएमसीच्या वेबसाईटवर आहेत. माझ्या मते ए वॉर्डचं आपण कोकरे साहेबांचं तर स्वच्छतेविषयक मोकल. देतीलच, पण इन जनरल मोकल आहेत बाकीचे वॉर्ड सुद्धा मोकल आहेत. तर बाकीचे सुद्धा अधिकारी आहेत, त्यांचे सुद्धा नंबर आपल्याला मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ रस्त्यावरचा दिवा लागला नाहीये तुमच्या वॉर्ड मधला, तर त्याची कंप्लेंट कोणाला करायची किंवा ते कोणाला सांगायचं, याचे सुद्धा हा सुद्धा विषय खूप महत्वाचा आहे. तर ते आपण लवकरात लवकर शेअर करू या सगळ्या मीटिंग नंतर. नक्कीच आपण ह्या ग्रुप तर्फे आपण आपल्या सगळ्यांना पोहोचेल अशी व्यवस्था आपण करूया. प्रमोद नांदगावकर आपल्या संपर्कात आहेत, तर आपण त्यांच्याकडे हँडओव्हर करू शकतो ग्रुप पर्यंत पोहोचायला. पुढचा प्रश्न आपण घेऊया, कारण प्रश्न बरेच येत आहेत. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. शक्ती म्हणून आहात. हा बोला. माझा असा प्रश्न होता की कोकरे साहेब यांची आता नवीन नियुक्ती झाली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत उपायुक्त म्हणून. विषय चांगला आहे, फक्त मेन पॉवर जी आहे, जी कचरा उचलणे म्हणजे ओला कचरा सुका कचरा उचलण्यासाठी जी मनुष्यबळ लागणार आहे त्याच्यासाठी वरतून घंटागाड्या वॉर्डात, म्हणजे जी सकाळी घंटागाडी जी 8ला निघते ती दुपारी 2ला बंद होते, तर 8 ते 2 वाजेपर्यंत सर्व कचरा उचलून व्हायला पाहिजे आपल्या एका घंटागाडीत. तर या मॅन पॉवर वाढवणं पण गरजेचं आहे. याच्यामुळे ही ओला आणि सुक्या कचऱ्याची आतापर्यंत जी योजना होती ती सक्सेसफुल याच्यामुळे झालेली नाही की आपली मॅन पॉवर कमी पडतोय. कोकरे साहेब, आपण काही याच्यावरती बोलाल? गोयल साहेब, मॅनपॉवरच्या बाबतीत म्हटलं तर मला वाटतं जी आपली पॉप्युलेशन आहे आणि त्याला जेवढी कचरा संकलनासाठीची जी मॅनपॉवर आहे, मला वाटतं त्यात फारशी अडचण नाही. फक्त ही मॅनेजमेंट जर व्यवस्थित झालं तर मला वाटतं काही फार अडचण येणार नाही. आणि कचरा वर्गीकरणाची आपली सुरुवात झाली आहे. आता थोडं सुरुवातीला एक आठवडाभर आपल्याला कदाचित त्यात थोडं अडचणी येऊ शकतात, कालावधी थोडा कमी जास्त लागू शकतो, परंतु एक आठवड्यानंतर मला वाटत नाही की फार काय अडचण येईल. तरी सुद्धा भोईर साहेबांनी जो मुद्दा मांडला त्यामध्ये काही जर मॅन पॉवर कुठं कमी जास्त वाटत असेल तर नक्की त्याचा रिव्ह्यू घेऊन आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. साहेब, मी आपल्याच निदर्शनास आणू देऊ इच्छितो की प्रभाग क्रमांक 9 टिटवाळा इथे जवळजवळ लोकसंख्या 50 ते 60 हजार आहे या वॉर्डाची. पण आपले जे कर्मचारी आहेत हे 8 ते 10 कर्मचारी साफसफाईवर असतात. त्याच्यामध्ये आम्ही हे काम करून घेतो 8 ते 10 कर्मचाऱ्यांमध्ये. त्याच्यात पण कसं आहे की घंटा गाडीवरती आपले 2 कर्मचारी जातात, 4. शक्ती साहेब, आपला आवाज येत नाहीये, पण आपला मुख्य प्रश्नातला आशय समजला की ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतात की जेवढी पॉप्युलेशन आहे त्याच्या इक्विव्हॅलंट आपल्याकडे कर्मचारी संख्या नाहीये, तर त्या संदर्भात आपला प्रश्न कोकरे साहेबांपर्यंत आलाय आणि झाडू मारतात, त्याच्यामुळे पूर्ण वॉर्ड पण होत नाही. मग नक्की साहेब, आपण हा रिव्ह्यू घेतोय आणि त्यात कमतरता असेल तर नक्की आपण ते कर्मचारी वाढवू. माझ्या मते शक्ती साहेबांना कोकरे साहेबांचं म्हणणं कळलेलं आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. एक प्रश्न असा आलाय की हु विल बी क्लिनिंग द डस्टबिन ऑफ बिल्डिंग. माझ्या मते जर सोसायटी किंवा नागरिक जर कचरा स्वतःच्या डस्टबिन मध्ये करत असतील तर तो त्यांचाच जबाबदारी असावी. माझ्या मते कोकरे साहेबांनी याच्यावरती तुम्हाला काय वाटतं साहेब? सोसायटीचा डस्टबिन ही त्यांनी जर एखादा त्यांचा कर्मचारी नियुक्त केला असेल सफाईसाठी त्यांनी करावं, किंवा सोसायटीत काही त्याबाबत यंत्रणा त्यांनी डेव्हलप करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक सोसायटीचा डस्टबिन हा महानगरपालिकेला क्लीन करणं शक्य होणार नाही.
पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच लोकांकडे डस्टबिन ड्राय आणि वेस्ट साठी नाही आहेत घरांमध्ये, तर त्या आता कुठून घ्यायच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये? आता लॉकडाऊनच्या काळामध्ये डस्टबिन उपलब्ध करण्याची आपल्याकडे 5-6 डीलर्स आहेत शहरामध्ये. त्यांचे नंबर मी आपल्याला शेअर करतो, आपण ते सर्क्युलेट करावेत. ह्याच्या पुढचा प्रश्न असा आलाय की देर इज अ कंपनी कॉल्ड एव्हरग्रीन इंडिया, Bangalore, which manufacture biodegradable carry bags. This company claims that it is 100% biodegradable bags. It is possible for the KDMC to promote such companies. आपण हा प्रश्न मगाशीच घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितली, तुम्ही गुगल वरती जाऊन बघा. पुढचा प्रश्न आपण घेऊया. नमस्कार, आमच्या बिल्डिंगच्या गार्डन मध्ये खत निर्मिती प्रकल्पाचा प्लॅन चालू आहे केडीएमसीच्या मार्गदर्शनाखाली. मला प्रश्न आहे की यात खत निर्मितीमुळे कोणत्या प्रकारचा वास किंवा माशा, मच्छर, कीटक यांचा त्रास होऊ शकतो का बिल्डिंगला? आपण खत निर्मिती प्रकल्प चालू केल्यानंतर मला वाटतं तिथं आपण काही प्रकारचं कल्चर वापरतो, बायोकल्चर. आणि बायोकल्चर जर वापरलं तर त्यापासून कुठलीही दुर्गंधी किंवा वास किंवा अशा गोष्टीचा कुठलाही उपद्रव त्या ठिकाणी होत नाही. असं अनेक घरांमध्ये, अनेक सोसायट्यांमध्ये अशा प्रकारचे खत निर्मिती प्रकल्प आहेत आणि त्यांना यापासून कुठलाही उपद्रव होत नाही हे त्यांना सर्वांना कल्पना आहे. आणि मी स्वतः सुद्धा कर्जतमध्ये मी स्वतःचा कचरा, ओला कचरा मी माझ्या घरीच खत निर्मिती करत होतो. मला त्यापासून कुठलाही उपद्रव होत नव्हता. त्यामुळं खत निर्मिती आपल्या घरात किंवा सोसायटीमध्ये करत असताना त्यापासून दुर्गंधी, माशा किंवा उपद्रव अन्य प्रकारचा कुठलाही होत नाही. मी देखील याला सरांना हो म्हणेन की मी देखील माझ्या घरात करतो. त्याच्यात मला कुठल्याही प्रकारचा वास घरामध्ये किंवा काही माशा विषा येत नाही, जर आपण तो व्यवस्थित प्रकारे जर त्यात देखभाल केली तर. पुढचा गोष्ट सपना मॅडमना बोलायचंय, तर मॅडम तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. हा बोला. सपना नंबर 27 रिजनचे सर्व. मला एक विचारायचं साहेब, जे हे सगळे जे कचरा वर्गीकरणाचा जो इश्यू आहे ते सगळं ठीक आहे, पण एका महिलेला होणारा जो सगळ्यात मोठा त्रास आहे, आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो त्यात फक्त एकच कचऱ्याचा डबा आहे. जेणेकरून कसं आपण ओला कचरा त्या कचऱ्याच्या डब्यात टाकू, पण सुका कचरा आम्ही आठवड्यातनं 2 दिवसात टाकू, तेही मान्य आहे. पण सॅनिटरी नॅपकिनचे जे इश्यू आहेत की त्याच्यावर लाल खून करायचा आहे, पेपरवर रॅप करायचा आहे आणि घंटागाडी टाकायचा आहे, तर ते काय एवढं सोपं आहे या सोसायटीमध्ये? आजच्या साईडला काही घंटागाडी येत नाही आणि महिलांचे हे प्रॉब्लेम एका दिवसाचे नसतात साहेब, हे 5 दिवसाचे असतात. तर हे काय त्यांनी कुठे जाऊन टाकणे योग्य आहे? त्यापेक्षा जर आम्हाला बिल्डरने किंवा सोसायटीने एखादा रेड कलरचा बॉक्स, जसा आपला पॅम्पलेट जो आम्हाला पाठवला गेला आहे त्या 3 वेगवेगळ्या कलरचे रंगाचे बॉक्स आहेत, जर तो बॉक्स आम्हाला अवेलेबल करून देणार तर हे आम्ही बाई माणसाला सोपं जाणार. अदरवाईज आमच्या बाई माणसाला या वर्गीकरणामुळे सगळ्यात मोठा त्रास म्हटलं तर आम्हाला आहे. आणि या पर्सनल गोष्टी अशा शेअर करणं मला योग्य वाटत नव्हतं, पण लास्ट डेज आय वॉज वरीड दॅट अँड आय शेअर दिस टॉपिक बिकॉज मला वाटतं हे प्रत्येक महिलेचं हे इश्यू आहे, हे फक्त माझंच नाहीये. यावर आपलं काय म्हणणं आहे साहेब? प्रत्येक सोसायटीनं त्यांच्या सोसायटीच्या आवारात एक असा डब्बा ठेवला तर त्यात मला वाटत नाही की काही कुठली अडचण येईल. प्रत्येक घरातून अशा प्रकारच्या वस्तू त्या डब्यामध्ये साठवल्यानंतर महापालिका घंटागाडीमध्ये त्या प्रत्येक दैनंदिन त्या संकलित करण्याची व्यवस्था महापालिकेकडे आहे. पण साहेब मी सध्या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये म्हणते, अजून काय आमच्या बिल्डरचा या स्थितीमध्ये किंवा या बाबतीत काही कुणाशी संपर्क नाहीये, काही नाहीये. तर सध्या स्थितीत आता हे कालपासून हे जेव्हापासून लागू झालेलं आहे, आपलं हे निर्णय आपण फॉलो करतोय, आम्ही त्याचं स्वागत केलंय आणि आम्ही वर्गीकरणाला सुरुवातही केली आहे. पण अजूनही तिकडे आम्हाला खाली काही असा डबा दिसला नाही का ज्याच्यात आम्ही आमचे पर्सनल हे जे बायोमेडिकल जे आहेत लेडीज प्रॉब्लेम्स वाले ते कुठे टाकावे? आता याचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न आहे, ते अजून अद्याप आम्हाला बिल्डरने काही व्यवस्था करून दिलेली नाही. तर त्याच्यासाठी आम्ही जेव्हा बिल्डरला कॉन्टॅक्ट करणार म्हणे आता लॉकडाऊन आहे आणि त्यात काय होणार? पण व्हॉट अबाउट टिल लॉकडाऊन? आपल्या बिल्डरला डबा उपलब्ध करून देण्यासाठी कुठून मिळेल आम्ही त्याला उद्याच्याला
त्याला आम्ही आज त्याला नंबर सर्क्युलेट करू शकतो किंवा आमच्या SI मार्फत आपल्या बिल्डरला आम्ही सूचना करू की त्याचा तत्काळ डबा उपलब्ध करून देण्यात येईल. कारण अजूनही या बाबतीत बिल्डरने आम्हाला काही मेसेज किंवा काही नोटीस किंवा काही अजून लावलेलं नाही. त्यामुळे सध्या आम्हाला खूप मॅडम मोठं मला प्रश्न आहे. आपल्या बिल्डरचा नंबर मला पाठवलं तर चालेल, मी त्याला सांगेल. ओके, सर रिजल्ट माझ्याकडे तरी हॅलो नाहीये. सर, रिजल्ट वाले जे आहे मॅडम आपण जरा प्लीज सगळ्यांनी एकत्र बोलू नका. कृपा करून प्लीज सगळ्यांनी एकत्र बोलू नका. मी जेव्हा एकाला बोलायचं असते त्यावेळेस सांगेन, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सगळ्यांनी टाका. गोंधळ व्हायला नको आपला. मॅडम आपल्याला कोकरे साहेबांनी सांगितलंय की बिल्डरचा नंबर तुम्ही त्यांना पाठवा. कोकरे साहेब स्वतः त्या बिल्डरला कॉन्टॅक्ट करून त्या गोष्टीची प्रोव्हिजन करायला सांगतील, किंवा कोकरे साहेब तुम्हाला ते जे काही डीलर्स आहेत जे देणारे आहेत ते तुमच्या सोसायटी पर्यंत त्याचे नंबर्स पाठवतील, तेव्हा तुम्ही ते विकत घेऊन ठेवू शकता. अशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो. मला पुढचं मिळणार. आपण चॅट बॉक्स वरती टाकू किंवा आपण मेसेजद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू. ओके, धन्यवाद साहेब. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. उपेक्षा भोईर बोलते मी. हॅलो. नमस्ते उपेक्षाजी, तुम्ही बोला. बाकी मध्ये कोणी बोलू एक मिनिट, नका. एक सेकंद जरा बाकीच्यांनी अनम्यूट करा. मला सपना मॅडमच्या याच्यावर थोडंसं बोलायचंय म्हणून. हा बोला बोला. हॅलो. हा सर, म्हणजे सपना मॅडमनी जे आजचा विषय मांडला, खरंच मला खूप लेडीजचा म्हणजे पर्सनल याच्यावर मेसेज होते, फोन पण केले. सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. आता त्यांच्या सोसायटीत जर बिल्डर असेल तर तो बिल्डर त्यांना डबे अरेंज करणार, पण बाकीच्यांच्याकडे सोसायटी साधं ओल्या कचऱ्यासाठी त्यांना डबे अरेंज करत नाही, तर अशा गोष्टींसाठी कुठून करणार वगैरे. आणि सर साहजिकच आहे, म्हणजे आम्ही जर पेपरमध्ये रॅप करून जर आम्ही हे केलं तरी टाकण्यासाठी पण म्हणजे एक हे वाटतं, असं खाली जाऊन टाकायचं एखाद्या लेडीजला. खरंच म्हणजे एकदम डिफिकल्ट आहे हे. हा कोकरे साहेब बोला बोला. सोसायटी स्तरावर जर डब्बा वेगळा ठेवला तर मला वाटत नाही फार काही कुणाला व्यक्तिगत अडचण येईल त्याच्यात. आणि बिल्डर असे उपेक्षा मॅडमला मी विनंती करतो, मॅडम असे कुठले बिल्डर जर ऐकत नसतील तर नक्की आम्हाला त्यांची नावं द्या, आम्ही त्यांना पर्सनली सूचना देऊ. उपेक्षा मॅडम, मी एक गोष्ट इथे तुम्हाला अनुभव म्हणून शेअर करू इच्छितो. मी डोंबिवलीमध्ये ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे 175 घरांची सोसायटी आहे. अजून आम्हाला पूर्णपणे साईट कंप्लीट झालेली नाही, पण जेवढ्या लोकांनी राहायला आलो आहोत त्या सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून हे सगळे प्रत्येक बिल्डिंगच्या विंगच्या साठी 2-2 डबे, आणि हे डबे काही खूप नवीन किंवा चाकवाले वगैरे असे नाहीत, अगदी जिथे म्हणजे थोडेसे मोठे जे सहज उपलब्ध होतील. आता थोडासा लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे हे डबे आपण गेल्या आठवड्यामध्ये आणले. आणि तुमचा जो विषय आहे मॅडमचा की सॅनिटरी पॅड आणि डायपरचा, तर तो आम्ही सगळ्यांनी कॉमन एक मोठा डबा आणून त्याच्यामध्ये आपण सॅनिटरी पॅड आणि टाकतो. तुमचा जो विषय आहे की ते टाकताना कदाचित थोडीशी कुतंबणा किंवा थोडस एक कसे टाकायचे हा विषय होईल, पण माझा स्वतःचा अनुभव सोसायटीला सांगतो की आमच्याकडे पुरुष मंडळी सुद्धा स्वतः हे कागदामध्ये गुंडाळलेले सॅनिटरी पॅड आणि नॅपकिन कुठली बिडवाड ही लाज न बाळगता एकत्र एका डब्यामध्ये टाकत आहोत. त्यामुळे थोडस आपल्याला आता वाटेल, पण जेव्हा ही सवय होईल 1-2 दिवसामध्ये हे रुटीन आपल्याला सगळ्यांना लगेच अंमलात आणता येईल, किंवा आपल्याला स्वतःलाच कळेल की हे सगळ्यांनीच ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यामुळे अशी कुठलाही हेतू बनवून तुम्ही महिलांनी विशेषतः मनात बाळगू. आपण सर्वांनी जरा माईक म्यूट करा प्लीज, कारण डिस्टर्बन्स होतोय घरात. पुढचा प्रश्न आपण घेऊया. सध्या आमच्या एरियामध्ये कचरा पेटी काढलेली आहे. या पेटी काढल्यामुळे रोडवर सगळा कचरा जमा होतो. आजूबाजूच्या चाळीमधून तो कचरा रोडवर टाकला जातो आणि चालताना सगळा कचरा पसरलेला आहे त्या रोडवरती. त्यामुळे त्याच्यावरती कोकरे साहेब काय सांगू शकतो? आता आपण जवळपास 350 कचरा कुंड्या काढलेल्या आहेत, आणि त्या ठिकाणी जी पूर्वीपासून लोकांना जी सवय लागली होती की तिथं
सहज कधीही आपल्याला मनाला वाटेल त्यावेळेस आपण कचरा जाऊन टाकायचा. तर आपण ही पद्धत बंद करण्यासाठी आता त्या भागात अवेअरनेस करत आहोत, तरी सुद्धा अजून काही ठिकाणी लोकांच्या सवयीत बदल झालेला नाही. त्या ठिकाणी आज आपण मार्शल्स नेमण्याची सुरुवात केली आहे. उद्यापासून अशा ठिकाणी अशा प्रत्येक पॉइंटला मार्शल्स थांबतील आणि जे कोण लोक कचरा टाकतील उघड्यावर त्यांच्यावर कारवाई होईल. आणि मला तर असं आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं, विशेषतः उपेक्षे मॅडमला मला असं विनंती करावीशी वाटते की अशा ठिकाणी आपल्या भागामध्ये जे पॉइंट्स आहेत तिथं स्थानिक नागरिकांनी जरी आम्हाला फीडबॅक दिला, या व्यक्ती टाकतात, गोपनीय नाव ठेवू, तर आम्ही त्या लोकांना निश्चित त्यांच्यावर कारवाई करू. जेणेकरून आपली घंटागाडी आहे त्यामध्येच तो दररोज कचरा संकलित करावा. आणि अशा ठिकाणी आपल्याला गार्बेज व्हल्नरेबल पॉइंट्स आपण त्याला म्हणू शकतो, तर ते पूर्णतः बंद करणे मला वाटत नाही फारशी अवघड बाब आहे की आपले मार्शल्स आणि तिथले सतर्क नागरिक आणि यांच्या माध्यमातून आपण हे पॉइंट्स 8 दिवसात सुद्धा बंद करू शकतो. कोकरे साहेब, पुढचा एक प्रश्न आलाय, तो थोडासा मी वेगळ्या भाषेत सांगतो की त्यांना म्हणायचं काय की त्यांची सोसायटी आता नुकतीच फॉर्म झालेली आहे, नवीन सोसायटी आहे आणि काही मीन्स ते म्हणतात की इफ आय रिक्वेस्ट टू द सोसायटी मेंबर टू कीप द वेट वेस्ट अँड ड्राय वेस्ट सेपरेट, नॉट टू कीप टुगेदर इन द डस्टबिन, बट फ्यू मेंबर्स आर नॉट लिसनिंग. म्हणजे काही लोक जे आपला बाकीच्या ठिकाणी पण आपल्याला जो अनुभव आला की काही मेंबर करत नाहीयेत आणि काही मेंबर करतायत. तर अशा वेळेला त्या सोसायटीच्या कमिटीने काय करायचं? म्हणजे जर समजा फाईन लागला तर तो सोसायटीला लागणार की कसं होणार? त्याच्याबद्दलचं पालिकेचं कसं असणार आहे पुढचं? आता सध्या आपला जो फाईन आहे आपण सोसायटीलाच लावतो, अशा पद्धतीने लावू शकतो. परंतु असा जर एखादा व्यक्ती वारंवार सांगून जर ऐकत नसेल तर त्या सोसायटीने आमच्याकडे त्या व्यक्तीचं नाव द्यावं, आमच्याकडून त्याच्यावर कारवाई होईल. ओमकार रेसिडेन्सीचे चेअरमन जे आहेत त्यांना बोलायचंय. प्लीज तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करून तुम्ही बोला, तुम्हाला काय सांगायचं ते. नमस्कार सर. हा बोला. हेलो, नमस्कार सर. बोला बोला, तुमचा आवाज येतोय, बोलत राहा. हाँ सर, सोसाइटी के लोगों ने, कमेटी के लोगों ने घर घर जाके कहा कि अलग अलग करके देने के लिए, लेकिन लोग दे नहीं रहे हैं, कचरा नीचे फेंक रहे हैं प्लास्टिक में और वाद विवाद होने पर FIR कर रहे हैं सोसाइटी के ऊपर. सर इसका क्या सजेशन है? दूसरा सर, स्टेशन के सामने हमारा है जो PDMC कचरा खुद प्लास्टिक का गांज रही है, गिरा रही है, इकट्ठा कर रही है, उसका भी जो है सोल्यूशन निकालिए सर. स्टेशन के ठीक सामने बिल्डिंग है, न गटर की व्यवस्था है सर, और कचरा पूरा PDMC भी ला करके प्लास्टिक का रख रही सर. उसका क्या सजेशन हो सकता है सर? कोकरे साहेब, आवाज नीट आला नाही मला. आपल्याला आवाज नीट आला होता का? हो, त्यांचा विषय होता मगाचा. तिकडे संपूर्ण रस्त्यावरती येऊन पडलेला आहे कचरा आणि अशा पद्धतीने काही जण त्याला सपोर्ट पण करत नाहीयेत. हा, तर असं लोकेशन शेअर केलं तर आम्ही तिथं विशेष लक्ष देऊन ते बंद करण्याचा प्रयत्न करू. टिटवाला स्टेशन समोर सर, स्टेशन वेस्टला. ओमकार मॅडमला माहित आहे, उपेक्षा ठीक आहे. मॅडमला माहित आहे ती समस्या ओंकार रेसिडेन्सीचा, सोसायटीचा. चेअरमन साहेब, तुम्ही एक काम करा, कोकरे साहेबांचा नंबर मिळाल्यानंतर कोकरे साहेबांना व्हॉट्सअप वरती तुमच्या सोसायटीचा पूर्ण पत्ता पाठवून द्या आणि त्याखाली आपल्या आजच्या मीटिंगचं रेफरन्स द्या आणि तो प्रॉब्लेम तुमचा लिहून पाठवा त्यांना. पुढचा विषय एक आहे, स्वप्नील कुरणे, तुम्हाला काही बोलायचंय. प्लीज तुमचा माईक अनम्यूट करून बोला. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. सध्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मध्यंतरी आपली जी रिजन्सी सर्व्हमध्ये जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये सुद्धा तुम्ही जे कचऱ्याचं 9 पद्धतीने वर्गीकरण सांगितलं होतं, त्या 9 वर्गीकरणाच्या संदर्भात आमच्या सभासदांची ज्यावेळी आमची चर्चा झाली त्यावेळी सभासदांनी सर्वात मुख्य अडचण सांगितली की या डब्यांची उपलब्धता कशी होईल. हॅलो, आपण ऐकताय? हो, मगाशी कोकरे साहेबांनी त्याच्यावरती उत्तर दिलंय तुम्हाला की कोकरे साहेब काही डीलर्सचे नंबर तुम्हाला पाठवतील आणि त्या पद्धतीने आपण ते त्या डीलर्स बरोबर किंवा
व्यापाऱ्यांबरोबर बोलून ते डबे विकत घेऊ शकता. आणि त्याचबरोबर आणखी एक माझी शंका आहे, ही जी शून्य कचरा मोहीम आपण राबवतोय, या राबवण्यामध्ये आमच्या सभासदांशी जी आम्ही चर्चा करत होतो, त्यावेळी कसं आम्ही नागरिक, त्याचबरोबर म्हणजे प्रत्येक बिल्डिंगचे आम्ही रहिवाशी, त्याचबरोबर त्या बिल्डिंग मधली जी मॅनेजिंग कमिटी आणि त्याचबरोबर प्रशासन, आम्ही एकामेकांच्या हातात हात मिळवून हा प्रकल्प यशस्वी करण्याचा प्रयत्न करतोय. फक्त आम्हाला एकच भीती आहे की प्रशासनाकडची जी घंटागाडी किंवा जी प्रशासनाची जी काही सोय आहे ह्या कचरा उचलण्याच्या संदर्भात, त्यामध्ये मात्र होता कामा नये अशी आमच्या सर्वच सभासदांची या ठिकाणी इच्छा आहे. खूप खूप छान. कोकरे साहेब, तुम्ही ह्याच्यावरती काही सांगू शकाल? आता जी यांनी भीती व्यक्त केली की गाडी वेळेत येणं, कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित काम होणं, ही यांना या गोष्टीची थोडी भीती वाटते आहे. नक्कीच आपण याच्यात समन्वय साधू आणि आमचं प्रशासन किंवा आमचा स्टाफ हा प्रामाणिकपणे त्यांचं काम करेल आणि गाडीची वेळ ही निश्चितपणे दररोज पाळली जाईल, यासाठी आम्ही आमची पॅरलल यंत्रणा तयार करून त्याचा फीडबॅक घेऊन या गाडीची वेळ निश्चितपणे पाळण्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. माझ्या मते अपेक्षा आहे काय, जेवढं प्रशासनानं आम्हाला जितकं जास्त चांगलं सहकार्य करेल त्या पद्धतीने नागरिकांचं मॅनेजिंग कमिटीचं आपल्याला पूर्णपणे भरघोस सहकार्य मिळेल असं आम्ही तुम्हाला निश्चित शब्द देतो. नक्की आपल्याला प्रशासनाकडून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळेल. धन्यवाद. आपले प्रश्न आणि वेळ ह्या दोन्ही गोष्टी एका वेळ आपली झालेली आहे मीटिंगची आणि प्रश्न देखील संपलेले आहेत. एक शेवटचा मुद्दा म्हणून आपला एक समारोप करायचा आहे आपल्या मीटिंगचा. तर मी हा बोला. हॅलो. समारोप करण्यापूर्वी एक नगरसेवक म्हणून या 7-8 दिवसात जे माझ्याकडे काही नागरिकांनी प्रश्न मांडले ते मी मांडू का? एक मिनिटात. म्हणजे बरेच सोसायटीवाले ऑफिसात येऊन गेले किंवा फोन करून त्यांनी सांगितलं की जी गार्बेज बॅग, ज्या दिवशी रिजन्सी मध्ये मीटिंग झाली त्या दिवशी पण त्यांनी मुद्दा मांडला की आम्ही गार्बेज बॅग मध्ये भरतो कचरा वगैरे, पण ती बॅग सकट ते घेऊन जातात. आणि नाहीतर आता कोकरे साहेबांनी सांगितलंय की नाहीतर डब्यात तरी हे करा. तर घंटागाडीवाल्याचं उत्तर काय आहे की आम्ही काही डबे उचलण्यासाठी आम्ही घंटागाडीवर नाहीयेत. तर मग ते डबे उचलणार कोण? सोसायटीच्या समोरचे जे आपण डबे ठेवणार आहेत ओल्या कचऱ्याचे, ते एक मेन प्रश्न आहे सोसायटी. उपेक्षा मॅडम, जर डब्यामध्ये ओला तो उचलून गाडीत टाकण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यात, याच्यात जर काही विसंगती असेल तर पुन्हा एकदा त्यांना सूचना देतो आणि ते कर्मचारी नक्कीच मदत करतील. हो चालेल साहेब, त्यांना एक जरा ठणकावून सांगा कारण की ते बिलकुल उचलायलाच बघत नाहीत. आणि साहेब अजून एक प्रश्न असा की आपण हे जे उद्यापासून मार्शल नेमणार आहेत, तर ते मार्शल जे नेमणार आहेत त्यांचं टायमिंग काय असणार आहे? कारण की प्रॉब्लेम काय येणार आहे, सकाळी मॉर्निंग वॉकला लोक निघतात, रस्त्यावर जातात, येताना घरातून कचऱ्याची बॅग आणतात आणि ती रस्त्यावर टाकतात. असं बऱ्याच ठिकाणी आता तुम्ही बघाल, जर एक राऊंड जरी मारला तुम्ही तर तुम्हाला ठिकठिकाणी असं कचरा साठलेला आहे. बऱ्याच ठिकाणी वेस्टला असू दे, ईस्टला असू दे किंवा टिटवाळ्यात असू दे, किंवा रात्री शतपावली करायला निघतात जेवल्याच्या नंतर, तेव्हा पण कचरा आणतात गुंडाळून, तेव्हा पण टाकतात. तर सकाळच्या वेळेला आणि रात्रीच्या वेळेला आपले मार्शल असतील का? मॅडम, जी कचरा टाकण्याची वेळ आहे, ज्या गोष्टीवर आपल्याला कंट्रोल करायचा आहे त्या वेळेमध्येच आपण हे मार्शल उपलब्ध करू. आणि मॅडम आपल्याला या मार्शलचे नंबर सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू, जेणेकरून आपल्याला त्यांच्याशी सुद्धा तशी ह्या गोष्टी शेअरिंग करता येतील. हो ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी करता येऊ शकते, जी नागरिकच स्वतःहून ही जबाबदारी उचलू शकतात, की जे नागरिक असं करतात त्यांचा फोटो जरी काढून आपण पाठवला तर त्या पद्धतीने नागरिकांपर्यंत आपल्याला पोहोचता येऊ शकतं, प्रशासनाला देखील आणि कोणालाही. त्यामुळे नागरिक आपण असा एक नंबर जर व्हायरल केला की या नंबरवर तुम्ही अशा व्यक्तीचा फोटो काढून आम्हाला व्हॉट्सअप करा, तर ते होऊ शकतं. नक्कीच. खूप चांगली आयडिया आहे मॅडम. हा आम्ही एक डेडिकेटेड नंबर सुद्धा आम्ही महापालिकेचा ठेवू की या नंबरवर फोटो पाठवा, जेणेकरून तो संकलित होईल आणि त्याच्यावर आपल्याला कारवाई करणं सोपं जाईल.
नक्की नक्की. आणि अजून एक सर एक लास्ट प्रश्न की आमच्याकडे म्हणजे आमचा ग्रामीण भाग येतो ए प्रभाग म्हणजे पूर्ण ऑल मी प्रभागासाठीच बोलते की बराचसा भाग सोसायटी नव्हे तर बैठी घरांचा परिसर आहे आमचा पूर्ण ए वॉर्ड पकडला तर म्हणजे जवळजवळ 100% 70% तरी पूर्ण बैठी परिसर आहे. आणि असा बराचसा परिसर असा आहे की तिथे आपली गाडी जाऊच शकत नाही म्हणजे. तर अशा परिसराचं त्या दिवशी पण तुम्ही बोललेले की आपला सफाई कर्मचारी वगैरे किंवा कोणीतरी पाठवून तो कचरा आपण हे करू शकतो. तर मी आज सफाई कर्मचाऱ्यांशी पण बोलली, काल पण बोलली, पण ते बोलतात की आम्ही बाकी कामं करायची का त्यांना हे कचरा उचलायला जायचं आम्ही चाळींमध्ये असं. असे तर मग लोकेशन त्याच्यावर किती काय आहेत मॅडम? option? हा अशी किती लोकेशन येतील आपल्या भागात? काय काय हॅलो असे किती लोकेशन असतील आपल्याला तिथं गाडी जात नाही? सर बराचसा परिसर आहे. मी पूर्ण ए वॉर्डचा जर बघितला ना साहेब तर 100%तून 70% परिसर बैठी एरिया आहे म्हणजे. आणि माझ्या प्रभागात तर जवळ तसं बघायला गेला तर मांडा टिटवाळा म्हणजे हे 3 वॉर्ड जर बघितले आपण तर तिथे पण तुम्हाला 60% एरिया तरी तुम्हाला तिथे गाडी जाऊ शकत नाही असं आहे. ठीक आहे. ज्या तर तिथल्या भागात गाडी जात नाही परिसराचं मॅडम तिथं हा ज्यादा कामगार देऊन त्या घराघरातून संकलित करण्यासाठी आपण व्यवस्था डेव्हलप करूया. हो हो ठीक आहे ठीक आहे. हो. ग्रेट, मस्तच. धन्यवाद दुपेक्षा मॅडम, धन्यवाद कोकरे साहेब. मी आपली ही मीटिंग ज्यांनी जुळवून आणली, जे खरंच आपल्याला आज एका प्लॅटफॉर्मवरती ज्यांनी आपल्याला आणलंय त्याचे मुख्य सूत्रधार म्हणजे प्रमोद नांदगावकर, खरोखर आपण सर्वांनी त्यांचे आभार मानायला पाहिजेत. त्यांनीच कोकरे सर आणि आपल्या मध्ये हा दुवा साधला आणि आज आपल्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणलं. मी प्रमोद नांदगावकरांना सांगतो की त्यांचं 1-2 मिनिटात मनोगत त्यांनी व्यक्त करावं. कोकरे साहेब ऐकताय का? हा सर हो हो ऐकतोय. धन्यवाद साहेब. प्रमोदजी. हॅलो हो हो प्रमोदजी. धन्यवाद पालकरजी. संजय विशेष जाधव आभार. बोलतोय. हा सर बोला सर ऐकतोय सर. हॅलो कोकरे साहेब ऐकताय? संजयजी हो बोला. ऐकतोय. संजय साहेब बोला सर. संजय जाधव साहेब आपण बोला जरा. मी संजय जाधव बोलतो, महापालिका सचिव, जो मधल्या वेळामध्ये टिटवाळ्याला कोकरे साहेबांबरोबर आलो होतो. 2 सोसायट्यांमध्ये आपण थोडीशी जनजागृती केली होती. बरोबर आहे? कोकरे साहेबांनी जे काय उपस्थित नाही लक्षात असू. एक 2च गोष्टी मी थोड्याशा शेअर करू इच्छितो मी आपल्या सर्वांच्या बद्दल, की काही प्रश्न मी आता इथे उपस्थित झालेले ऐकलेले आहेत. म्हणजे बऱ्याच नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि ते त्याचे बेसिक प्रश्न होते असं मलाही वाटतंय, कारण ते मलाही प्रश्न पडले होते. ज्यावेळेस अशा स्वरूपाची एखादी सिस्टीम राबवायची की सिस्टीम्स मध्ये राबवताना काय अडचणी येतील अशा स्वरूपाच्या समस्या मलाही आल्या होत्या. पण कोकरे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाने कल्याण पश्चिम मध्ये माझी एक 53 फ्लॅटची सोसायटी आहे. म्हणजे मी तुम्हाला एक आश्वासित करतो की या सोसायटीने पहिला प्रयोग करण्याचा हा प्रयत्न केला, सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा करण्याचा. प्रत्येक फ्लॅटमध्ये फ्लॅट धारकांना 2 डबे ठेवण्याची आम्ही परवानगी दिली. म्हणजे एक सिस्टीम राबवली. त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये फक्त ओला कचरा, ज्याच्यामध्ये सर्व किचन वेस्ट थोडक्यात म्हणता येईल. किचन वेस्ट आणि आता चालू असलेला आंब्याच्या कोळी किंवा आंब्याची सालं वगैरे. कोकरे साहेब ऐकताय ना? हॅलो. हो साहेब बोला बोला, तुमचा आवाज येतोय. हे ठेवण्याची एक हे केली. त्याला इनर लाइनिंग काही प्लास्टिक किंवा आतमध्ये कुठलाही कागद टाकायचा नाही अशा स्वरूपाच्या सक्त सूचना दिल्या. आणि दुसऱ्या बाजूला म्हणजे आमच्या एका महिला भगिनीने एक प्रश्न उपस्थित केला होता की सॅनिटरी नॅपकिन्सच्या बाबतीमध्ये. तर त्या बाबतीमध्ये आम्ही विशेष असं केलं की छोटा डब्बा एक प्रत्येक घराला अशा सूचना दिल्या की छोटा डब्बा ठेवायचा. त्याच्या ते हे जे सॅनिटरी नॅपकिन्स किंवा डायपर्स हे जे आहे ते एका कागदामध्ये वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून त्या डब्यामध्ये ठेवायची. आमच्याकडे जो स्वीपर आहे त्या स्वीपरला सक्त सूचना आम्ही दिल्या की तुम्ही त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये, ओल्या कचऱ्याच्या डब्यामध्ये जर काही कचरा आला तर तो उचलायचा नाही. अशा स्वरूपाच्या आम्ही सूचना दिल्या की तो डब्बा त्याच्या घरातच राहायला पाहिजे, जेणेकरून म्हणजे त्याला असं कळलं पाहिजे की आपल्या घरात आपली घाण कशी राहते, ती बाहेर न जाता. मी इथं या माध्यमातून एक सांगतोय की गेल्या 15 दिवस आम्ही शून्य कचरा मोहीम राबवतोय आणि सुका कचरा अजून एकदाही आमचा बाहेर गेला नाही. ते नंदकुमार पालकर आपण सुरुवातीला म्हटलं होतं सुरुवातीच्या याच्यामध्ये की कदाचित 8 दिवस 15 दिवस सुद्धा आपला कचरा बाहेर जाणार नाही, सुका कचरा. आणि आय अश्युअर्ड माझा 15 दिवस आपल्या सोसायटीचा कचरा अजून बाहेर गेलेला नाही आणि आम्ही सुका कचऱ्याची गाडीही अजून बोलावलेली नाही सुका कचरा नेण्यासाठी. मात्र एक 100% आहे की दररोज आमचा ओला कचरा मात्र न चुकता जात आहे. हे इथे मी शेअर करतो तुमच्या बरोबर. धन्यवाद. संजय साहेब खूप खूप छान. आणि
हीच भूमिका आपल्याला सगळ्या नागरिकांमध्ये जागृत करायची आहे, जेणेकरून हा आपला संपूर्ण प्रशासनावरचा भार देखील फार फार हलका होऊन जाईल. त्यामुळे धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रमोद नांदगावकरजी, तुम्हाला आपलं मनोगत व्यक्त करायला धन्यवाद नंदकुमार पालकरजी. आज तुमच्यामुळे विशेष करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त जो कोकणे साहेब आहेत त्यांच्यामुळे ही मीटिंग आपलं ऑर्गनाईज करता आली. थोडीशी फक्त पार्श्वभूमी त्यामागे सांगू इच्छितो. संजय जाधव सरांच्या बद्दल मी कॅम्प ऑर्गनाईज केलं होतं त्याच्या माध्यमातून, त्याच्या परवानगीने, आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांनी मला सांगितलं की शून्य कचरा मोहीम आपल्याला टिटवाळामध्ये राबवायची आहे. तर दोन कुठल्या तरी सोसायट्यांचं आम्हाला नियोजन करून द्या, आणि त्या नियोजनाबद्दल सर्वात सुरुवातीला आपण हरिओम व्हॅली आणि रिजन्सी दोन सोसायटी घेतल्या होत्या. त्यामध्ये उपायुक्त सरांनी वेळ काढून, आणि उपायुक्त सर, संजय जाधव सर, तसेच गायकवाड सर, मिलिंद गायकवाड जे उप अभियंता आहेत, लोकल साहेब, गावांकर सर, अशी पूर्ण टीम तिकडे 2 दिवस 2 सत्रामध्ये आली होती. त्यामध्ये आम्हाला सांगायला अभिमान वाटेल की जी पहिली जी सोसायटीमध्ये हरिओम व्हॅलीमध्ये जी पहिली मीटिंग झाली आणि जे चर्चासत्र झालं, खूप लोक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्व सोशल डिस्टन्स मेंटेन करून, सॅनिटायझेशन करून, तर तिथे आपण कचरा आहे त्या बिल्डिंग मध्ये टोटल 400 फ्लॅट आहे, ते 400 फ्लॅटचा कचरा जो आहे तो कचरा, तिथे ओला कचरा, ते तिथेच त्याची खत निर्मिती तयार झालेले आहेत. आणि माननीय उपायुक्त सरांच्या माध्यमातून जी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे उद्या त्यांचे 4 बेड येतील आणि तिथे ओला कचरा जो आहे त्याची खत निर्मिती तिकडे चालू होणार आहे. त्यामुळे तो ओला कचरा KDMC ला द्यायचा निर्माण राहणार नाहीये. सेकंडली रिजन्सी मधले पण जे 3 फ्लॅट आहे तिथे पण त्यावर आम्ही तपासणी केली. त्यांचा एक मोठा टीमनी तिकडे, आम्ही सर गायकवाड सर वगैरे आले होते, आम्ही जाऊन बघितलं की तिकडे त्या लोकांनी मोठा प्लॅनिंग केलेला आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा, ज्यातून ते जो कचरा असेल 3000 फ्लॅटचा तो जर तिकडे आपण उत्तम रीतीने जर तिकडे नेऊन टाकला तर तिथून तिकडे खत निर्मिती होऊ शकते. फक्त थोडं प्लॅनिंग करून तिकडे वर्कआउट केलं तर 3000 फ्लॅटचा पण जो कचरा आहे तो आपल्याला KDMC ला द्यायची गरज लागणार नाही. आणि आमचा भविष्यामध्ये असा प्रयत्न चालू आहे की ज्या मोठ्या सोसायटी आहेत टोटल टिटवाळामध्ये, त्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांना जर कन्व्हिन्स केलं की तुमचा जो ओला कचरा आहे तो ओला कचऱ्याची तिथेच जर खत निर्मिती केली तर भविष्यामध्ये त्यांना तर फायदा होईलच. इव्हन सरांनी मला सांगितल्याप्रमाणे की टॅक्स सेव्हिंग मध्ये पण 5% त्या लोकांना मिळणार आहे, तर दोन्हीकडनं त्यांचा फायदा होईल. आणि जास्त प्रमाणामध्ये जर खत तिकडे निर्मिती होत असेल तर KDMC मध्ये मी सरांना विनंती करेल की तो जर खत जर त्यांनी तिकडच्या विकत घेऊन जर पुढे डिस्ट्रीब्यूट करता आलं तर तेही पाहावं, ही माझी विनंती राहील. सेकंडली सर, मनामध्ये असे प्रश्न निर्माण होते की दरवेळेला इकडचा जो कचरा आहे, तुम्ही जर मागे पण म्हटलं होतात की आपल्या घरातला कचरा आपण दुसऱ्या घरात का टाकावा, तर माझं असं प्रांजळ मत आहे की जर आपला मांड्या टिटवाळामधला जर कचरा निर्माण होत असेल आणि जर सोसायट्यामध्ये जर खत निर्मिती करत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण जिथे खत निर्मिती करायला जागा नसेल किंवा त्यांच्याकडे फंडिंग नसेल तर आपला एक छोटासा बायोगॅस प्रकल्प जर आपण टिटवाळामध्येच तयार केला तर मग जो ओला कचराला इकडे तयार होणार असेल तर आपण त्या बायोगॅस प्रकल्पामध्ये टाकून इथेच आपण बायोगॅस निर्मिती करू शकतो. सर, पहिली गोष्ट एक हे राहील. सेकंडली मला असं म्हणायचं होतं की माझ्या डोक्यात एक कल्पना अशी आली की मांड्या टिटवाळामध्ये जो पूर्ण टोटल भाग आहे तर स्टेशनच्या बाजूला जे फेरीवाले वगैरे बसतात आणि त्या बाजूला काही कचरा वगैरे निर्माण होतो, त्यामुळे तो कचरा इतरत्र पसरला जातो. त्यापेक्षा जर KDMC ची एखादी रिझर्व्ह जागा असेल त्या जागेमध्ये जर फेरीवाला क्षेत्र तयार केला ज्याच्यामुळे ते फेरीवाले तिकडे जे शासनाचं शुल्क असेल ते भरून, इव्हन फेरीवाले इव्हन जे लोक फेरीवाले असतात किंवा ते लोक गाड्या लावून वगैरे जे विकत असतात काही, त्या लोकांचं आपण, किंवा मच्छीमारी जर फळे वगैरे विकतात, मच्छीमारी करतात, त्यांचा एक क्षेत्र जर निर्माण केलं रिझर्व्ह प्लॉट मध्ये तर ते सर्वजण तिकडे एका ठिकाणीच बसतील आणि तिकडे होणारा जो कचरा असेल तो एका ठिकाणी KDMC ला वगैरे उचलता पण येईल. तर हे पण माझ्या डोक्यामध्ये आहे. तर याबद्दल पण काही मदत असेल, काही असेल, आमच्याकडे आम्ही सर्व प्रयत्न करायला तयार आहोत. विनंती आहे की आमच्या मांड्या टिटवाळामधून आणि पूर्ण क्षेत्रामधून आम्ही सर्व तऱ्हेने इकडचं स्वच्छ टिटवाळा राहण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करायला आणि आम्ही याला कटिबद्ध आहोत. धन्यवाद प्रमोदजी. हा सर, मी आपल्या आजच्या मीटिंगचं समारोप मी अक्षय फाटक यांना सांगतो की आजच्या मीटिंगचा समारोप करा. नमस्कार सर्व टिटवाळा आणि मांडा वासीय नागरिकांना
खूप खूप शुभेच्छा. सर्वप्रथम आजच्या मीटिंगमध्ये जी सकारात्मकता जाणवली ती दक्ष आणि स्वच्छ डोंबिवली अभियानच्या इतर मीटिंग पेक्षा खूप कैक पटीने आजची मीटिंग खूप अधिक सकारात्मक होती. विशेषतः जास्ती कौतुक या गोष्टीचं वाटतं की लोकप्रतिनिधी म्हणूनही ज्या नगरसेविका आहेत त्या स्वतः या मीटिंगला उपस्थित होत्या. म्हणजे आतापर्यंतच्या मीटिंगमध्ये नगरसेवक उपस्थित होऊन त्यांनी काही प्रश्न मांडणे हे पहिल्यांदाच घडतंय. म्हणजे ही एक ऍक्सेप्टन्स किंवा हा एक विषय आहे तो खूप महत्वाचा आहे. दुसरं मी एक 3 मुद्दे पटकन मांडतो आजच्या चर्चेच्या अनुषंगाने. पहिला मुद्दा असा आहे की हा जो शून्य कचरा मोहीम जी आहे ही कोणतीही व्यक्ती केंद्रित मोहीम नाही. म्हणजे आज कोकरे साहेब आपल्या इथे मीटिंग मध्ये उपस्थित आहेत. त्यांची बदली होऊन ते केडीएमसी मध्ये आले. त्यांनी हा विषय लावून धरला आणि आपण सगळे चार्ज झालो आहोत. 3-4 वर्षांनी कदाचित त्यांची बदली होईल. त्यांची बदली झाल्यानंतर हा विषय संपणार नाहीये. त्यामुळे आपण ही जी शून्य कचरा मोहीम ही जी केडीएमसीने आपल्या मागे लावून दिली आहे तीही आपल्याला लॉंग टर्म म्हणजे आजीवन करायची आहे. हा विषय आपण सगळ्यांनी स्वतः आणि आपल्या स्वतःच्या सभासदांना आपल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची एक कळकळीची विनंती आपण सगळ्यांना द्यायची आहे. दुसरी गोष्ट अशी की ही एक सवय जी आहे ती अंगवळणी लागली पाहिजे. म्हणजे कोकरे साहेबांनी फार व्यवस्थित शब्दामध्ये मागच्या काही मीटिंगमध्ये आणि आजही हा विषय सांगितला की कचरा हा नेहमी वेगळाच असतो. तो आपण एकत्र करतो. म्हणजे आपण जर का काही वस्तू वापरल्या तर त्यात टाकताना त्या प्रकारेच टाकल्या तर कचरा वर्गीकरणाची वेळ आपल्यावर येत नाही. त्यामुळे कचरा निर्माण झाल्यानंतर त्याचं वर्गीकरण आपण त्याच वेळेला केलं तर मग आपल्याला प्रश्न पडत नाही. दुसरा एक मुद्दा सॅनिटरी पॅड आणि ह्याचा आला तो खरोखर सांगतो की महिलांना जर असं वाटत असेल की कसं टाकावं सगळ्यांसमोरून जाऊन कसं तर असं काहीही होणार नाही. आज नागरिक एवढी मॅच्युरिटी नागरिकांमध्ये आहे. काही 1-2 ठिकाणी कदाचित असे प्रसंग निर्माण होण्याची शक्यताही आहे. पण आपण स्वतःहून पुढाकार घेऊन सर्व पुरुषांनी सुद्धा हा विषय जर एखाद्या महिलेला असं सॅनिटरी पॅड टाकताना काही वाटत असेल किंवा कमीपणा वाटत असेल तर पुरुषांनी हे काम करायला बिलकुल मागे पुढे बघू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि शेवटची एक गोष्ट की आपण सगळे नागरिक म्हणून आज प्रभागवार आपण एक विषय केला की आज आमच्या प्रभागामध्ये ही परिस्थिती आहे, आज आमच्या सोसायटीमध्ये ही परिस्थिती आहे. तर शून्य कचरा आपल्या सोसायटीच्या बाहेरून किमान ओल्या कचऱ्याची व्यवस्था ही माझ्या सोसायटीमध्ये लागेल अशी व्यवस्था आज समजा आपल्याकडे फंड नसतील, आज आपण सोसायटी म्हणून फॉर्म झालेलो नसू, बिल्डरने काही आपल्याला गोष्टी दिल्या नसतील तर आज आपण आपल्या मेंटेनन्स मधून एक छोटी अमाऊंट ही 2 वर्षासाठी काढायला सुरुवात करू शकतो का? उदाहरणार्थ समजा एखाद्या आता ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर येतात ज्याची किंमत 4 ते 5 लाख रुपयापर्यंत आहे की ज्याच्यामध्ये ओला कचरा घातला की संध्याकाळी 5 तासाची सायकल असते. त्या सायकलने संध्याकाळपर्यंत सकाळी कचरा टाकला की संध्याकाळपर्यंत तुम्हाला खत मिळतं. तर असे ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर समजा विकत घ्यायची आपण एक एम घेऊन आपण आपल्या मेंटेनन्स मध्ये खूप वाढ न करता 50-100 रुपये घरटी दर महिन्याला काढायला सुरुवात केली आणि 2-2.5-3 वर्षाने आपण टार्गेट ठेवून की बाबा आज नाही पण 2.5-3 वर्षाने मी माझी सोसायटी शून्य कचरा करेन किंवा शून्य कचरा माझ्या सोसायटी बाहेर जाईल. अशा प्रकारे जर का आपण आपल्या सोसायटीचं आपल्या नागरिकांनी एकत्र येऊन नियोजन केलं तर हे खूप सहज शक्य आहे. मुळामध्ये अशा मीटिंग घेऊन आपण सर्वजण जागरूक नागरिक असल्याचं दाखवूनच देत आहोत. इतर काही मदत लागली, इतर काही प्रकारे आपल्याला माहिती हवी असेल, दक्षचं काम आपल्या ठिकाणी आपल्या पद्धतीने सुरू करायचं असेल, आमचे दक्षचे अनुभव काही वेगळे आहेत ते ऐकून घ्यायचे असतील तर नक्की आम्हाला संपर्क साधा. नंदू वालकर यांचा नंबर तर तुमच्याकडे आहेच. याशिवाय अजून या मोहिमेशिवाय दक्षने अनेक उपक्रम केले आहेत त्याची माहिती कदाचित नंदूने मगाशी दिली असेल. तर असे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन केडीएमसीने शून्य कचरा मोहीम जी चालू केली आहे त्याला 100% आपला सहभाग देऊ आणि त्यांची निराशा होणार नाही असं आपण सगळ्यांनी बघू असं मला वाटतं. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप शुभेच्छा. काळजी घ्या. थँक्यू अक्षय. उपस्थित असलेल्यांना मी फक्त एक विनंती करेन की जाता जाता त्यांनी चॅटमध्ये आपल्या सोसायटीचं नाव आणि सोसायटीचा ऍड्रेस किंवा समोर जाणारा रोड असेल
तर तो फक्त त्या चॅट बॉक्समध्ये टाकावा, म्हणजे उपस्थित असलेले कोणकोणत्या सोसायटीमधून आलेत याची आपल्याला साधारण कल्पना येईल आणि अजून कोणकोणत्या सोसायट्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं राहिलंय ह्याची एक आयोजकांना थोडीफार एक साधारण अंदाज येईल आणि मग ज्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही त्यांच्यापर्यंत पोहोचायला आपल्याला पुन्हा आपण कधी प्लॅन करूया त्याचं एक नियोजन करता येईल. धन्यवाद. मी इथे मीटिंग आपली आज संपली हे जाहीर करतो. मी 2 मिनिटं अजूनही मीटिंग चालू ठेवतोय. प्रत्येकाने आपलं सोसायटीचं नाव आणि ऍड्रेस तिथे चॅट बॉक्स मध्ये लिहावा. धन्यवाद.